AI येतंय ना, त्यामुळे भारी काय होतंय, की लोकांना बऱ्याचशा गोष्टींसाठी जी टीम लागत होती, त्याची साईज कमी होईल. पण चांगली गोष्ट हीच आहे, जे पेटून उठलेली लोकं असतात ना, ते 4-5 लोकांची सुद्धा बिलियन डॉलर कंपनी बनवू शकतात. आत्ताचं जे AI येतंय, ठीक आहे. AI आले म्हणून तो एक्सपिरियन्स माणूस आणि तुम्ही सेम रेसमध्ये, सेम लाईनवर उभे आहेत. कसं चालतं? ह्या गोष्टी का आल्यात आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी जे टूल्सवरती बाकीचे लोकं शायनिंग मारून YouTubeवरती मिलियन्स ऑफ व्ह्यूज कमवतात ना, तुम्हाला कळेल, अरे हे व्ह्यूज कमवत आहेत, पण ही गोष्ट मला वापरता येते, मला ह्याचं इंटरनल पण माहिती आहे. कारण तो 30 वर्षापासून तेच काम करतोय. पण आज बघा बरं, जर AI येतंय, त्या माणसात 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, पण त्याचा जावामध्ये AIच्या सिनरीमध्ये त्याला सुद्धा मित्रांनो LLM हे नीट वाचूनच समजून घ्यावं लागणार आहे. एका स्पेसिफिक कामासाठी काय असतो? AI एजंट असतो आणि एजंटिक AI त्याला रिलेव्हंट असे मल्टिपल कामं जर तो करून देत असेल, मल्टिपल कामांसाठी मल्टिपल एजंट आले आणि ह्याच्याच कॉम्बिनेशनमधनं काय तयार होतं? एजंटिक AI. 2 वर्षाच्या पुढे तुम्ही 2 वर्षात पुढच्या 2026 किंवा 27ची स्टार्ट तुम्हाला अशा ॲप्लिकेशन 26मध्येच असे ॲप्लिकेशन दिसतील ना, जिथे असं शशी बागल बोलताना नाही दिसणार. शशी बागलचा एक AI एजंट टाईप व्यक्ती त्याच गोष्टी शिकवेल, जे मी जसं शिकवतो ना तसं. त्याला आमच्या डेटावरती आम्ही ट्रेन करून त्याला ट्युटर म्हणून देऊ शकतो. ठीक आहे. तर ते शब्द लक्षात राहिले पाहिजे, कारण आज मला त्याचं कंटेक्स्ट लागणार आहे आजच्या सेशनला. तर तुम्हाला आहे ना, आजच्या सिनारिओमध्ये भारी काय आहे माहिती आहे का, म्हणजे आजचं सेशन स्पेशल काय आहे, तर जेवढे पण सेमिनार आम्ही बघितलेत किंवा आम्ही स्वतःसुद्धा अटेंड करतो बरेचसे सेमिनार. म्हणजे जर बाहेरचं कोणी सेमिनार कंडक्ट करत असेल किंवा इंडियातलं कोणीतरी असं आहेत, की जे भारी लेवलला सांगतात. आता तुम्ही एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्ही एक स्केलर नावाचं एक इन्स्टिट्यूट ऐकलेलं असेल मोठं, स्केलर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. तर त्याचे जे फाउंडर आहे अंशुमन, त्या म्हणजे मी त्याला स्पेशली म्हणजे छान मानतो यासाठी. स्केलरची फी जास्त आहे त्यासाठी मला मला मान्य आहे, की ते खूपच डेंजर लेवल आहे. म्हणजे DSC तुम्ही शिकायला गेले ना, तर तुम्हाला 3,80,000 फी आहे. काही लोकं बोलतील सगळ्यांची का सर आमची, म्हणजे आमच्या भाऊकीची फी सांगताय का? नाही, एका व्यक्तीची फी आहे. तर 3,80,000 वगैरे फीज आहे. तुम्ही DSA वगैरेचा तर ती जर बॅचला तुम्ही घेतलं तर ॲडमिशन तसं आहे त्यांचं. पण मला त्या व्यक्तीचं कौतुक वाटतं. त्याचं ते बाकी त्यांचं कोर्स आहे त्यांचं, म्हणजे बोलतात ना, त्यांना फंडिंग वगैरे त्यांनी रेज केलेले आहे. सो इन्व्हेस्टर असतात. त्यामुळे त्यांना ते पैसे रिटर्न करणे वगैरे, वगैरे. तुम्हाला बाकी गोष्टी कळत असतील ना. एखाद्या कंपनीमध्ये एखादा इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतो, तेव्हा तो माणूस असा विचार करून इन्व्हेस्ट करतो का? नाही, नाही, हे माझे पैसे बुडणारच आहेत. असा विचार करतो का? त्याला हे डोक्यात असतं, की हे पैसे मी इन्व्हेस्ट करतो ना, तर ह्यातनं मला काहीतरी रिटर्न्स भेटले पाहिजेत आणि रिटर्न्स म्हणजे तेवढेच नको आहे, तर काही पर्सेंटमध्ये रिटर्न भेटले पाहिजेत. म्हणजे सेम तेवढेच पैसे आले तर प्रॉफिट पण पाहिजेच आहे ना. मग अशी लोकं इन्व्हेस्ट करतात. मग ते कोर्सच्या फीज वगैरे वाढवतात. पण मी हे सांगण्याऐवजी मला काय आवडतं मी ते तुम्हाला सांगतो. मुळात तो माणूस आहे ना, त्याने Facebookमध्ये काम केलं आहे. Facebookचं आपण मेसेंजरचं फीचर बघितलं ना, तर ते मेसेंजरच्या फीचरचं लीड म्हणण्यापेक्षा त्या टीममध्ये महत्त्वाच्या लोकांमध्ये तो एक व्यक्ती होता. आणि आधी Facebookची टीम छोटे होती. 64-70 लोकांची टीम होती. तेव्हाच्या सिनारिओमधनं ते अंशुमन काम करत होता. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की ते भारी आहे. तर ते कधी असं सेमिनार म्हणजे मास्टर क्लास वगैरे घेतात ना, म्हणजे सगळेच मास्टर क्लास नाही, तर AI रिलेटेड वगैरे त्यांच्या ज्या गोष्टी असतात, मला असं आवडतं, की अरे हे काहीतरी वेगळं सांगणार आहे. आणि मुळात म्हणजे कसं होतं, की त्यांच्याकडे जी लोकं आहेत ना बरेचसे, जे लोकं ते इन्व्हाईट करतात, ते ऑलरेडी फाउंडर्स वगैरे असतात कुठल्या ना कुठल्या कंपन्यांचे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, लोकांच्या भारी गोष्टींमधनं आणि लोकांच्या चुकांमधनंच आपल्याला नवीन गोष्टी शिकता येतात. हे तर तुम्ही ऐकलेलं असेल ना. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, आज हल्ली आहे ना, एवढं भारी गोष्टी चालल्या आहेत. म्हणजे YouTube आहे आपल्याकडे. YouTubeवरती तुमच्या जे मनात आहे ना, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला असं आपण बोलतो ना, की लोकं असं म्हणायचे, की कनेक्शन असलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला चांगली लोकं असली पाहिजेत, तर आपली प्रगती होते. असं तुम्ही ऐकलेलं असेल ना गोष्टी तरी. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो. आता आहे ना, आजूबाजूला चांगली गोष्ट भेटतील याची गॅरंटी पण नाही आहे. ठीक आहे. आणि जी चांगली लोकं आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं पण थोडंसं अवघड पडतं, की जे फक्त बिझनेस, टेक्नॉलॉजी ह्याच्या रिलेटेडच गोष्टी बोलू शकतील. तर आपला मित्र आपण YouTube बनवू शकतो. YouTubeला तुम्ही आहे ना, पॉडकास्ट बघा. भारी-भारी पॉडकास्ट असतात. आता तुम्ही पॉडकास्ट बघितले, जर तुम्ही गेले पॉडकास्ट, आता फेमस राज शमानी नावाचा एक व्यक्ती आहे. त्याचं फिगरिंग आउट नावाचं चॅनल आहे. त्याचं एक पॉडकास्ट भारी असतं. रणवीर अलाहाबादी आधी थोडा होता व्यवस्थित, पण मधल्या मधल्या काळामध्ये त्याने जो जोर धरला काही शब्दांवरती, त्यामुळे त्याचं जरा फेम गेलं. पण काही लोकं त्याच्या पॉडकास्टमध्ये पण खूप चांगली लोकं येतात. आपल्याला ते फोकस नाही करायचं. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय चांगल्या गोष्टी भेटतील याच्यावर. अजून एक आहे निखिल कामत ऐकलं असेल. ठीक आहे. तर त्याचं WTF नावाचं पॉडकास्ट आहे. WTFचा फुल फॉर्म तोच आहे जो तुमच्या मनात आहे. तेच आहे सेम. तुम्ही म्हणाल, की असं कसं बोलतोयस तू?
कारण त्याने ठेवताना त्याला लाज नव्हती वाटली, तर आपण बोलताना आपल्याला वाटते बरं का, मी बोललो नाही शब्द, ठीक आहे. पण तो निखिल कामत हा रिस्पॉन्सिबल पर्सन आहे असं आपण बोलू शकतो. कारण झिरोदा तुम्ही ऐकलं असेल, आता बऱ्याचशा लोकांना झिरोदा प्लॅटफॉर्म माहिती असेल, ठीक आहे. आणि बूटस्ट्रॅप कंपनी, आणि ती पण $1 बिलियन लेवलला. आज व्हॅल्युएशन बघा ना त्यांच्या कंपनीचं एवढं भारी, आणि ते $1 बिलियन त्यांचं स्वतःचं व्हॅल्युएशन चाललेलं आहे. आणि बूटस्ट्रॅप म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, बाहेरची इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये न घेता कंपनी उभी करणे, याला बूटस्ट्रॅप म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सगळा प्रॉफिट, सगळ्या गोष्टी त्या त्यांच्याकडे चाललेल्या आहेत. मग मी तुम्हाला सांगतो ना, त्याचं एक पॉडकास्ट मला भारी का वाटतं माहिती का, ते भेंडी डेंजर माणसं आणतो. त्यांनी रिसेंटली आहे ना सॅम अल्टमन सोबत पॉडकास्ट केला होता, आणि तो व्हर्च्युअल होता. व्हर्च्युअल म्हणजे काय ना, सॅम अल्टमन सॅम अल्टमन कोण आहे आता, तो कसा आहे हे नका सांगू, काही लोक बोलले तो हे, ते नका बोलू. तो कोण आहे, ओपन एआयचा फाउंडर आणि CEO असं आपण बोलू शकतो, ठीक आहे. तर फाउंडर अँड CEO म्हणजे तो आता सगळं लीड करतो ना, लीडिंग फ्रॉम फ्रंट बोलतात. सगळी जबाबदारी चुका विका ज्या झाल्या तर त्या CEOवर येतात, माहिती आहे ना. सगळी कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे असते. तर सॅम अल्टमनचं पॉडकास्ट केलं, 45 मिनिटचं पॉडकास्ट आहे. ज्यांना जर वाटलं की मला बघायचं आहे की एआयचा सिनारिओ कसा झाला आहे आणि ह्या कंपनीचे फाउंडर नेमकं काय विचारसरणी यांची, तर तुम्ही ते पॉडकास्ट बघा निखिल कामतच्या ह्याच्यावरती. पुन्हा निखिल कामतच्याच ह्याच्यावरती विनोद खोसला आले होते. विनोद खोसला म्हणून एक 70 वर्ष वयाचा एक माणूस होता, 70 वर्ष वय बरं का, विनोद खोसला कोण आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगून टाकतो. तुम्ही जावा हे ऐकले, जावा कॉफी नाही बोलते, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आठवते बरं. किती लोकांनी जावामध्ये एक तरी कोड केला आहे, असं इथे बसलेत, एक तरी कोड लिहिला आहे जावामध्ये, व्हेरी गुड. म्हणजे आपण असं बोलूया 90% जास्त लोक आहेत. पायथनवाली मंडळी जास्त असतील. सर मी पायथनमध्ये हॅलो वर्ल्ड लिहिला आहे, हॅलो वर्ल्डचा कोड पायथनमध्ये किती लाईनचा आहे, 1. हां, जावामध्ये हॅलो वर्ल्ड लिहिला असतं ना तर मी म्हटलं असं की हां बाबा चल ठीक आहे, काहीतरी तू कष्ट करून लिहिलंय. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, स्ट्रिंग ॲरे ARGS माहिती आहे तुम्हाला. मग त्यात सगळ्या अर्थ वगैरे कळला पाहिजे. बरं असं येऊया, जावाची कंपनी आता ओरॅकल आहे. जावाची कंपनी ओरॅकल आहे. आपण ना टेक्नॉलॉजीमध्ये आहोत, आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की सर ह्यांचं आपल्याशी काय घेणं देणे, फाउंडर कोण आहे वगैरे काय. मी हे म्हणतो की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होतो ना, तेव्हा आपण त्याच्या इतिहासापासून सुरू करतो. तर तुम्ही विचार करा, जावाची आधीची कंपनीचं नाव होतं सन मायक्रो सिस्टीम. बरेचसे लोक पुटपुट आहेत, तेच बोलताय ना तुम्ही, सन मायक्रो सिस्टीम. आणि तुम्हाला माहिती आहे का, सन मायक्रो सिस्टीमचा 4 फाउंडर होते सन मायक्रो सिस्टीमचे. त्याच्यामधला एक विनोद खोसला होता. आता तुम्ही इमॅजिन करा, सन मायक्रो सिस्टीम ते 1982 साली स्थापन झाले. पण तुम्हाला दुर्दैवाची गोष्ट म्हणणार, आता विनोद खोसलांचं व्हॅल्युएशन $10 बिलियन आहे. म्हणजे ते बिलियनियर आहेत, आणि 10 बिलियन कळतंय ना, की तुम्ही म्हणणार नाही सर $230 वजा अकाउंट बॅलन्स आहे, मी या गोष्टी बघतच नाही. म्हणजे असं नाही ना होतं, ठीक आहे सर. म्हणजे माहिती पाहिजे हे कॅल्क्युलेशन्स कसे असतात. कारण की डॉलर, आता भले डॉलर घसरणार आहेच आहे, आणि घसरला पण पाहिजे, आपले पैसे वरती आले पाहिजेत, रुपयाची किंमत वाढली पाहिजे, हे सगळ्यांनाच वाटत असेल. काय माहिती वाटते की नाही, कळते का काय होतं, ठीक आहे. तुम्ही म्हणा सर काही होऊ द्या, माझ्या खिशात पैसे होऊ द्या, तिकडं रुपया $500 डॉलर होऊ द्या, मला काही घेणं देणं नाही आहे, पण रुपया स्ट्रॉंग झाला पाहिजे, लक्ष द्या. विनोद खोसला 1982 साली ते सन मायक्रो सिस्टीम स्थापन झालं तेव्हा तिथे होते. त्यांनी 1984 साली कंपनी सोडून दिली होती. आणि तुम्ही विचार करा, त्यानंतर बाकीच्या फाउंडर्सने कंपनी चालवतातच ना. मग त्यांनी नंतर 1995 साली जावासारखं प्रोडक्ट आणलं मार्केटमध्ये. आणि जावा 1995 साली आल्यापासून आता 30 वर्ष, जावा आज 2025 आहे, 30 वर्ष जावा आजही रिलेव्हंट आहे. कळतंय का, म्हणजे काही संपू द्या, काही गोष्टी होत्या, आजही जावा पहिली चॉईस असते. मला सांगा, 1984चं मी बोललो की त्यानंतर सन मायक्रो सिस्टीम मोठी झाली, आणि 95 साली जावा आला, आणि जावा हे आत्ता पण रिलेव्हंट आहे असं मी बोललो. कारण की जावामध्ये तुम्ही बघत असाल ना, बॅकएंड वगैरेच्या साईडला स्प्रिंग बूट, आजही जावा ही रोबस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज असल्यामुळे ना पहिला प्रेफरन्स जावाला असतो बॅकएंड लिहिताना. म्हणजे पहिला प्रेफरन्स बोलतो मी. आणि आज पण बघा, जावाचे एवढे धडाधड अपडेट येत असतात, दर 6 महिन्याला जावाचा अपडेट येतो. आणि जे लोक क्लासचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल, आणि मी तुम्हाला हे सांगितलं पण आहे, तिथे दिसते पण डेट. आता सप्टेंबरमध्ये पण 2025चा अपडेट आहे, आला की येणार आहे, येतोय ना. मग आता तुम्ही बघा, 25 म्हणजे जावा 25 येत आहे, आणि आता 2025 चालू आहे. मग पुढच्या वर्षीपासून कदाचित ते वर्षाला
एकच अपडेट देतील, कारण ते इयर आणि ते मॅच व्हायला पाहिजे ना. आता काही लोकांना कळणार नाही, त्यामुळे आपण ह्या टर्ममध्ये जायला नको. मी शक्यतो माझा हाच प्रेफरन्स असतो की कोणाला अवघड नाही वाटलं पाहिजे मी जे बोलतोय ते. ठीक आहे, चला परत येऊया. जावा 1995 साली आलं आणि असं बोलतात ना की जावाच्या फाउंडिंग मेंबरपैकी एक, म्हणजे आपण असं बोलू शकतो की तो लीड करत होता, त्याचं नाव होतं जेम्स गोसलिंग. काय नाव होतं? जेम्स गोसलिंग, बरोबर. 1995 पासून आता 30 वर्ष झाले जावाला. 2008 साली आहे ना जावाला ओरॅकलने टेक ओव्हर केलं. टेक ओव्हर करणे म्हणजे विकत घेणे, बरोबर. ओरॅकल कंपनी तुम्ही ऐकले, डेटाबेस ओरॅकल डीबी. मग ओरॅकलने विकत घेतलं आणि भारी गोष्ट सांगतो, तेव्हापासून ओरॅकलने विकत घेतलंय जावा, असं अजून ते भारी लेवलला चाललंय. ठीक आहे, आणि ह्याचीच एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्याला कनेक्ट करतो आणि गोष्ट सांगतो. ओरॅकलचं फाउंडरचं नाव आहे लॅरी एलिसन आणि आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस लॅरी एलिसन आहे, एलॉन मस्क नाहीये. काही लोक बोलते काहीतरी चुकीची माहिती देतोय. याला म्हणतात रॅग. कंटेक्स्टमध्ये आहात का? काय म्हणते, राग कुठनं आला तुला? रॅग. रॅग का बोलतोय सांगा? प्रिव्हियस माहितीमधनं मी वाचत नाहीये सध्या, अपडेटेड माहिती घेण्यासाठी मी बाहेरून सर्व्हरला हिट करून डेटा आणतोय ना, म्हणजे मी रिलेव्हंट राहण्यासाठी या गोष्टी करतोय. रॅग मी का म्हटलं असेल याला सांगा बरं? कारण मी बाहेरून डेटा आणतोय, अपडेटेड माहिती. आणि तुम्हाला माहिती असेल एका दिवसामध्ये लॅरी एलिसनचं नेटवर्क $100 बिलियन वाढलं होतं एकाच दिवसात. आता काही लोक बोलतील सर आपला अंबानी त्याच्या पुढे असेल. थांबा, असू द्या, आपल्या घरातल्या लोकांचा अपमान करायचा नाही म्हणून मी काय बोलत नाही. ठीक आहे, पण आपल्यामध्ये ते श्रीमंत आहे इंडियामध्ये, पण तुम्ही ओव्हरऑल आता गोष्टींमध्ये बघा नेटवर्कनुसार टॉप 10मध्ये त्यांचं नाव येतं. ठीक आहे, टॉप 10मध्ये. तर आता ते पण त्याच्या पण बाहेर चालले हळूहळू. पण बाकीची लोक पण, आता लॅरी एलिसन ओरॅकल आहे, ओरॅकलकडे जावा आहे आणि तो श्रीमंत माणूस आहे, तर बरेचसे चेंजेस होणार, नवीन नवीन गोष्टी पण येणार. आणि जावासुद्धा तुम्हाला असं वाटत नाही ना की सर मशीन लर्निंग म्हटलं की पायथन, असं काही नाही बरं का. पायथन का वापरलं जातं की रिच लायब्ररी सेट आहे आणि बाकीचं तुम्ही ऐकलं असेल ना, पांडाज वगैरे लायब्ररीज असतात, त्या पायथनमध्ये जास्त लोकांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि त्याचं सपोर्ट जास्त आहे, त्यामुळे लोक पायथनला प्रेफरन्स देतात. आता तुम्ही म्हणाल की तू आम्हाला हे का सांगतोय? तर हे सांगण्यामागे रिझन हेच आहे, मी तुम्हाला सांगतोय, ही जी जगातली टॉपची लेवलची लोकं असतात ना, ह्या लोक आपल्याला डायरेक्टली कधीच नाही भेटणार. डायरेक्टली भेटणार आहेत का? नाही भेटणार. मग अशी लोक ज्या पॉडकास्टमध्ये बोलतात ना, त्या पॉडकास्ट ऐका तुम्ही, तुम्हाला पण आहे, तुमचा माइंडसेट पण त्यांच्यासारखा होऊ शकतो. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, जे मी मगाशी 2 पॉडकास्ट सांगितले ना, ते आवर्जून बघा. सॅम अल्टमन आणि ते विनोद खोसला ते काय बोलत होते ते तुम्ही ऐका, तुम्हाला कळेल की सॅम अल्टमनचं वाक्य आहे की आता AI येतंय ना, त्यामुळे भारी काय होतंय की लोकांना बऱ्याचशा गोष्टींसाठी जी टीम लागत होती त्याची साईज कमी होईल. पण चांगली गोष्ट हीच आहे, जे पेटून उठलेली लोक असतात ना, ते 4-5 लोकांची सुद्धा $1 बिलियन कंपनी बनवू शकते. 4-5 लोकांची सुद्धा, 4-5 लोकांमध्ये सुद्धा. काही लोक बोलतील सर कसं शक्य आहे, $1 बिलियन कंपनी बनायचं म्हणजे 500, 600, 1000 एम्प्लॉई पाहिजेत ना सर आपल्याकडे. ते म्हणले गरज नाही, कारण आता काय आहे, AIचे प्लॅटफॉर्म्स आहेत, आपल्याला फक्त मध्ये काय बनवायचे आहेत, फ्रेमवर्क्स बनवायचे आहेत. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल म्हणून सांगतो, आज तुम्ही डेमोमध्ये बघणार आहातच, म्हणजे हे सगळं तुम्हाला डेमोमध्ये छानपैकी दिसणार आहे आणि कळणार सुद्धा आहे. बरं, कोणी असं नाही ना ज्याला मी काय बोलतोय हेच कळत नाही, असं होत नाही ना, सगळे टर्म्स तुम्हाला कळतात ना. मी आवर्जून आहे ना टेक्निकल टर्म्स कमी वापरतोय. मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ह्याच्या पुढचे सेशन्स आहेत ते पायथनचे डेमो लेक्चर्स आहेत सॅटर्डे संडे. मी तुम्हाला सांगतोय हेच जे तुम्ही पेटून उठलायत ना, हेच कंटिन्यू ठेवा पुढचे 3 दिवस अजून. मान्य आहे की मास्टर क्लास इथेच संपणार आहे आज, आणि कुठली तरी गोष्ट संपली पण पाहिजे ना तिथे, त्यामुळे ते संपवतोय आपण. पण पायथनमध्ये ह्याच्या टेक्निकल टर्म्सवरती मी जास्त बोलणार आहे, म्हणजे हे कसं चालतं, ह्या गोष्टी का आल्यात, आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी जे टूल्सवरती बाकीचे लोक शायनिंग मारून यूट्यूबवरती मिलियन्स ऑफ व्ह्यूज कमवतात ना, तुम्हाला कळेल अरे हे व्ह्यूज कमवतात, पण ही गोष्ट मला वापरता येते, मला ह्याचे इंटरनल पण माहिती आहे, आणि मी तुम्हाला ह्याची गॅरंटी देतो. आणि बाकी जे माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की मला इंटरनल बाबतच्या गोष्टी बोलायला जास्त आवडतं, रादर दॅन ते बनवणं लई सोपं असतं रे, पण ते बनवलंय कसं, त्याच्या आतमध्ये नेमकं काय होतंय हे खूप भारी आहे. काही लोकांना हीच गोष्टी बोर वाटतात, पण मी बोलतानाच ते बोर होऊ देत नाही. म्हणजे आता जे लोक माझे जुने स्टुडंट आहे, जावा वगैरे शिकलेत, मागच्या बॅचचे वगैरे पण मला काही लोक दिसत आहेत, नीरज वगैरे आलेले आहेत, जुने लोक आमचे आधीच्या बॅचचे वगैरे. तर मला असं वाटतं की ही सगळी लोक आहेत ना, ह्यांना मी आज जर विचारलं ना तरी ते JVM आर्किटेक्चर डायरेक्ट काढून तुम्हाला शिकवू शकतात बोलते मी, शिकवू शकतात, एवढं त्यांच्या लक्षात असणार आहेत गोष्टी. का तर ना ते आपण स्लो शिकलेलो आहे, म्हणजे काय स्टेप बाय स्टेप. डायरेक्ट शिकवलं का सगळं? नाही. सेम गोष्ट मी पायथनचे पुढचे डेमो लेक्चर आहे ना त्याला शिकवणार आहे. आणि काही लोकांना असं वाटत असेल हां मास्टर क्लास आहे, पुन्हा पायथनचे डेमो लेक्चर आहे, तेव्हाच तू चांगलं शिकवत असेल. तुम्हाला माहिती आहे का,
लेक्चरचा काउंट 60 70 100 असू द्या किंवा पहिलं दुसरं लेक्चर असू द्या, माझी एनर्जी सेम असते. मी आत्ता जसं बोलतोय ना तसंच मी शेवटच्या लेक्चरमध्ये पण बोलत असतो. मला ह्याने फरक पडत नाही की क्राऊड किती बसलाय, लोक किती गायब झालेत, किती लक्ष देत आहेत. माझं हेच म्हणणं आहे की जेवढी लोक आलेत ना, आज जेवढी लोक मला माझ्यासमोर दिसत आहेत ना, तेवढ्यांना मी जे बोलतोय ते कळलं पाहिजे. यासाठी मी त्यांच्या डोळ्यात बघून शिकवतो. आणि मला कळलं ना की समजलं नाही, मी तेच वाक्य न तुम्हाला बोलता पण 2-3 वेळा रिपीट करतोय सगळ्या गोष्टी, परत परत सांगतो, परत परत सांगतो. आणि मग मला जरा असं दिसलं ना, हां आता सगळ्यांना कळले, चला मग नेक्स्ट पॉईंटला जाऊया. काही लोकांना ह्यामुळे बोर वाटतं की अरे अरे ह्यांच्या लेंदी असतात गोष्टी. पण मी काय बोलतोय, आज ह्याच गोष्टींमुळे आम्ही स्टँड आउट करू शकतो. शॉर्टकट जर मारला असता ना, आज कुठेच राहिलो नसतो. आणि मी तुम्हाला हेच सांगतोय, परत एकदा बोलतोय, एक वाक्य सगळ्यांनी लक्ष ठेवा. तुम्ही तुमच्या अराउंड जी लोक बघताय ना, जी भारी लोक तुम्हाला वाटतात, तर अशा लोक, असे मित्र कमवा, असे मित्र जमवा ज्यांना आहे ना काहीतरी विचारसरणी आहे की मला काहीतरी भारी करायचंय. तुम्हाला एखाद्या मित्राची आयडिया ना, तुम्हाला असं वाटू शकतं अरे काय टिंब माणूस आहे राव, असली आयडिया कधी होणार आहे का. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो. तो म्हटला अरे मला आहे ना स्विगी झोमॅटो सारखं काहीतरी स्वतःचं बनवायचंय. तुम्ही त्याला येड्यात काढू नका. का माहिती आहे का, तुम्हाला हेच सांगतो, एक एक्झाम्पल देतो बघा. जरा पटलं ना सगळ्यांना तर तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवतंय का, आधी आहे ना उबेर ओला आलं होतं, ठीक आहे. मग उबेर ओला हे कारची सर्व्हिस होती. एक व्यक्ती पिक्चरमध्ये आला आणि त्याने विचार केला अरे ही कारची सर्व्हिस देते ना, आपण कार जर ट्रॅफिकमध्ये अडकली तर प्रॉब्लेम होतो, बरोबर की नाही. मग आपण फास्ट जाण्यासाठी बाईकने सर्व्हिस देऊया. किती लोकांना नाव लक्षात आले मी कुठल्या कंपनीबद्दल बोलतोय, रॅपिडो. तुम्हाला माहिती आहे का, त्याने इन्व्हेस्टरला पिच करायला गेला होता. पुन्हा लोकांना जेव्हा सांगत होता ना, तेव्हा त्याला येड्यात काय काढत होते माहिती आहे का, कारचा प्रवास सेफ असतो, ॲक्सिडेंट झाला, बाईकवाल्यांचे जास्त ॲक्सिडेंट होतात, पाऊस आला तर तुझी ही आयडिया पावसाबरोबर वॉशआउट होऊन जाईल, असले खूळ काढून टाक, असल्या गोष्टी चालत नसतात. आज रॅपिडो $1 बिलियन कंपनी आहे. पोर्टर काय म्हटले, तुझ्या घरातलं सामान इकडे तिकडे घेऊन जातो, बस. विचार करा ना, पोर्टरचा अजेंडा होता. आणि त्याच्या आधी हे मार्केट अनऑर्गनाइज होतं. म्हणजे आपण नाही का एखाद्या नाक्यावरच्या टेम्पोवाल्याला बोलून आणायचो की चला ना काका, ते 2-3 कपाट आहे ना ह्या घरातनं तिकडे शिफ्ट करायचे. लगेच काका बोलायचे 3000 होतील. मग आपण काका थोडेफार का, ठीक आहे तुझ्यासाठी 2950 दे. आठवते हे व्हायचं. त्यांना दिसलं की अरे ऑलरेडी गोष्टी आहेत उबेर ओलासारख्या, ते इकडे तिकडे माणसं पोहोचवतात. सेम मॉडेल, फक्त आपण आहे ना ह्याच्यामध्ये आपलं बिझनेस मॉडेल बसूया. जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे ना त्याला ऑर्गनाइज करूया. लोकांनी तेव्हा सुद्धा पोर्टरचा सिनारिओ असाच होता, हे चालणारच नाही असं वाटलं होतं. पोर्टर $1 बिलियन कंपनी आहे. मी तुम्हाला हेच सांगतोय, कुठली आयडिया कुठेपर्यंत जाईल नाही सांगता येत नाही. म्हणून तुमच्या आजूबाजूचे मित्र आहेत ना, त्यांना अशीच लोक आजूबाजूला ठेवा जे पेटलेले असतील. आता तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला काल पण एक वाक्य बोललेलं, मी परत त्याच वाक्याने आजच्या लेक्चरची सुरुवात करतो. नीट लक्ष द्या. आत्ताचं जे AI येत आहे, ठीक आहे, AI आले म्हणून तो एक्सपिरियन्स माणूस आणि तुम्ही सेम रेसमध्ये सेम लाईनवर उभे आहेत. फक्त फरक हाच आहे, त्याला कंपनीमध्ये इतर गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे ज्या फ्रेमवर्कवरती तो काम करत होता. तुम्ही फ्रेशर म्हणून AIच्या सिनारिओमध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा पण पटपट गोष्टी शिकू शकता. आता हेच बघा बरं, मी जावाचं बोललो तर 1995 पासून जावामध्ये काम करणारी लोक अजून पण कंपनीमध्ये आहेत रे. 30-30 वर्ष जावामध्ये एक्सपिरियन्स आहे त्या लोकांना. मग त्या लोकांना जावाच घेऊन तुम्ही त्याच्या शेजारी बसला ना, तुम्ही त्याला बीट करण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण तो 30 वर्षापासून तेच काम करतोय. पण आज बघा बरं, जर AI येतंय, त्या माणसात 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, पण त्याचा जावामध्ये, AIच्या सिनारिओमध्ये त्याला सुद्धा मित्रांनो LLM हे नीट वाचूनच समजून घ्यावं लागणार आहे. AI एजंट बनवताना त्याची स्टेप आणि तुमची स्टेप सेम असणार आहे. मग मी काय म्हणतोय, होऊन जाऊ द्या ना रेस. किती पण वर्ष एक्सपिरियन्सवाला माणूस आणि तुम्ही एकाच रेसमध्ये पळताय ना. आणि सगळ्यांना माहिती आहे, यूथ जो असतो, जो नव्याने प्रोग्रामर बनलेला असतो किंवा त्याला डेव्हलपमेंटमध्ये आवड असते ना, त्या लोकांमध्ये आयडिया येतात आणि ती नक्कीच पुढे जाऊ शकतात. आणि मी तुम्हाला परत सांगतोय, सॅम अल्टमनचं पॉडकास्ट बघा, कारण तो 100% हेच वाक्य बोललाय. तो बोलला की तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर 4-5 लोकांमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या करू शकतात ज्यांचं व्हॅल्युएशन भारी असू शकतं. याचाच अर्थ काय रे, यांनी ऑलरेडी ह्या कंपन्या आहेत ना 5, ज्या ChatGPT, जेमिनाय वगैरे आपण जी नावं घेतो टॉपचे, त्यांनी ऑलरेडी बेस बनवतायत. अजून त्यांच्या कंप्लीट गोष्टी झाल्यात का, नाही ना. मी तुम्हाला सांगतो ना, पुढच्या 2-3 वर्षात ते एकदम परफेक्ट लेवलला पोहोचलेले असणार. मग लोक काय करणार, लोक त्यांना हिट करतात. आता API हिट करतात, पण तुम्हाला कळते का, लोकांना ह्याला वेगळा API, ह्याला वेगळा API, ह्याला वेगळा API हिट करून स्वतःचं डोकं लावून तिथे वेळ घालवावा लागतोय. त्याऐवजी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मध्ये वेगवेगळे फ्रेमवर्क येणार, म्हणजे बिझनेस लॉजिकवाल्या कंपन्या येणार. त्या तुम्हाला काय बोलतात की तुला हेल्थ रिलेटेड सगळं शोधायचं ना, तू वेगवेगळ्या ह्याच्यावर कशाला सर्च करतो, मी आहे की तुझ्या समोर असिस्टंट.
तू माझ्या प्लॅटफॉर्मला आहे, तुला जे पाहिजे मी ते डायरेक्ट आणून देतो. आणि तसंही या 5 लोकांच्या सबस्क्रिप्शनला पैसे कशाला घालवतो? आमचं तर अतिशय स्वस्त आहे, 400 रुपये पर मंथमध्ये तू येऊ शकतो इकडे. लोकांना लक्षात येतं, राव मला भारी गोष्टी जर भेटल्या पाहिजे. आमचा सबस्क्रिप्शनवाला माणूस ऑलरेडी हसला, लगेच स्माईल केली त्याने. बघा आमचं रणजित आहे ना, अतिशय म्हणजे बोलतात ना संधी साधू माणूस आहे. असली एविल स्माईल दिली ना त्याने, असं आलं की नाही सबस्क्रिप्शन. म्हणजे सबस्क्रिप्शन आलं की रणजित ऑटोमॅटिकली प्रकट होतो. आता मी त्याला बघितला पण नव्हता, मी तुम्हाला सांगत होतो की आता हे वेगवेगळे सबस्क्रिप्शन आलेले ना गोष्टी. आता ह्या कंपनीज ज्या आहेत ना, त्या हाच विचार करतात की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर या. कुठल्या कंपनीला असं वाटेल? ChatGPTला असं वाटेल का आमचा युजर जेमिनाईकडे शिफ्ट झाला तरी चालेल? यासाठी ChatGPT झटतंय का? नाही. ChatGPT काय म्हणतोय, हा युजरला मी अशा गोष्टी देईन ना, हा युजर इथनं गायब नाही झाला पाहिजे. अरे कळतंय का? मग आता तुम्हाला कळतंय का, इथे लेअर आहे, मध्ये फ्रेमवर्क बनणार आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या सिनारिओमध्ये आता तुम्हाला प्रोग्रामिंग पण यायला पाहिजे, कारण अजून हे कंप्लीट झालेलं नाही आहे. मग तुम्हाला प्रोग्रामिंग आणि AI या दोघांचं जर सांगड घालता आली ना, तर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये पुढे असाल, याच रेसमध्ये. ज्या लोकांना कळत नव्हतं ना, सर मी AI शिकून नेमकं करू काय हेच मला कळेना, तर हेच मी तुम्हाला सांगतोय. आणि आजच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला त्या डेमो दिसतील. चला मग थोडीशी कालच्या गोष्टीपासून सुरुवात करूया. थोडं इंटरॅक्शन असलं पाहिजे, कारण काही लोक झोपू शकतात. चला मग आपण आता स्टार्ट करूया. ठीक आहे. आमचं एक बघा, मी तुम्हाला सांगतो, कोर्टवेब एक असा क्लास आहे, इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये आपले स्टुडंट सुपरएक्समध्ये प्रोजेक्ट बनवतात. नीट ऐका. ते प्रोजेक्ट आम्ही त्यांना विषय देत नाही. मी परत एकदा सांगतोय, यातलं एकही वाक्य मी मॅनेज केलेलं और खोटं बोललेलं नाही आहे. जे लोक माझे स्टुडंट आहेत ते माझ्या गोष्टीबाबत सहमत असतील. आम्ही तुम्हाला कुठलाही टॉपिक देत नाही. आम्ही फक्त तुम्हाला सांगतो, तुम्ही डोमेन घ्या, जे तुम्हाला आवडेल ते विषय तुम्हाला आवडणारा निवडा. आणि मी आवर्जून बोलतो, अवघडातल्या अवघड प्रोजेक्ट सिलेक्ट करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला मदत करते ना, त्यांची कसरत होते. तुम्हाला एरर आल्या तर सॉल्व्ह करायला एवढी सगळी लोक असतात. आणि तुम्ही बघाल ना, प्रोजेक्टच्या आयडिया ह्या वेळेस पण भन्नाट होत्या. तुम्हाला आवर्जून सांगतो, नवीन लोकांना ह्यावेळेस 220+ प्रोजेक्ट होते. 220+ प्रोजेक्ट. मी लोक नाही म्हणत आहे, प्रोजेक्ट. आणि एका प्रोजेक्टमध्ये ॲव्हरेज 3 ते 4 लोक होती एका प्रोजेक्टमध्ये. एवढ्या लोकांनी प्रोजेक्ट केला. आणि हे इंडियातलं सगळ्यात मोठं प्रेझेंटेशन होतं. तुम्ही लक्षात घ्या, IIT वगैरेमध्ये होतात ना, 150 ते 170 पर्यंत मॅक्सिमम प्रोजेक्ट असतात ॲट अ टाईम. आपल्या इथं 220 प्रोजेक्ट. आणि भारी गोष्ट सांगतो, यातला एकही लाईनचा कोड आमच्याकडून करून दिला जात नाही. हे सगळं स्वतःहून केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांची पण मेहनत असते. ह्याच लोकांना आम्ही कोर्टवेबमध्ये शिकवलं की तुम्ही जर मनात घेतलं ना, पहाटेचे 4, 3, 4 हे सुद्धा कोडिंगमध्ये तुम्ही घालवू शकता. आणि मला किती लोकांनी एक्सपिरियन्स शेअर केले, सर आधी मेसेज करत बसायचो, इकडे तिकडे बघत बसायचो, काय काय नको त्या गोष्टी, पण आज सर ह्याच लॅपटॉपवरती कोड करतोय. आणि ही भारी गोष्ट आहे, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आमच्यातलाच आम्ही ह्या गोष्टींना वाव देतो. प्लस जी लोक इथे येतात ना, आम्हाला जर त्यांचं प्रोडक्ट त्यांनी आम्हाला पिच केलं की सर माझ्या डोक्यात ही युनिक आयडिया आहे किंवा ही ऑलरेडी आहे, पण माझा वे थोडासा वेगळा आहे, मला ह्याच्यामध्ये उतरायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा प्रोटोटाईप असतो ना, तुम्हाला कोणी विचारत पण नाही. तुम्ही इन्व्हेस्टरकडे गेला ना, तरी तो बोलतो की प्रोटोटाईप रेडी आहे का? ओके. तो बोलतो थोडेसे मला वेगळ्या गोष्टी वाटतात, जरा तू अजून काम कर, काही वर्षांनी काही दिवसांनी मला भेटायला आहे, असं बोलतात. आणि मग नंतर ना डेट देतात ना भेटतात. म्हणजे तुमची आयडिया ती आयडिया राहते आणि आपल्या पेपरवरची किंवा लॅपटॉपमधली आयडिया आपण बोलतो जाऊ दे रे, हे जग माझ्यासाठी नाही, मी IT मध्ये जॉब करतो, मी नोकरच बनतो. पण आपल्याच क्लासमधले काही स्टुडंट असे असतात, ते डायरेक्टली येतात आणि म्हणतात की सर माझी अशी आयडिया आहे, तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार का? मी तुम्हाला ही आयडिया पिच करतोय. आणि त्याच्यातलाच एक आमचा रणजित भोसले, त्याने द सबस्क्रिप्शन नावाचं ॲप्लिकेशन सुपरएक्समध्ये प्रेझेंट केलं आणि आज त्याची आयडिया प्रोडक्ट आहे. तुम्ही पण ह्या फोर्सचा नक्की पार्ट बनू शकता. तुमच्याकडे आयडिया असेल, तुम्ही या सुपरएक्समध्ये प्रेझेंट करा, त्या आयडियावरती काम करा. फक्त आहे ना, ती बोलतात ना, ती आग तुमच्या आतमध्ये असली पाहिजे की मला हे प्रोडक्ट माझं सक्सेसफुल करायचं आहे. ठीक आहे. कोणाला जर असं वाटलं असेल ना, आम्हाला AIच्या मास्टर क्लासला बोलून याने स्वतःच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट केली, तर मी तुम्हाला हात ठेवून सांगतो, हे आपलं रोजीरोटी आहे. बरोबर की नाही? मी तुम्हाला जुन्या लोकांना माहिती आहे, मी त्याला बघितला समोर आणि मला हे असं झालं की अरे हा येऊन बसलाय, चला हे सबस्क्रिप्शनचं प्रोडक्ट आपल्याकडनंच आलेलं आहे, त्याने पण सुपरएक्समध्ये दाखवलं, तर तुम्हाला ही माहिती द्यावी म्हणून मी त्याला बोललो. आणि दिसलाच होता म्हणून मी त्याला बोललो स्टेजवर आहे. हे कुठलंही प्री प्लॅन गोष्टी नव्हत्या. ठीक आहे. ज्यांना विश्वास ठेवायचा ते विश्वास ठेवू शकतात. बाकीच्या लोकांसाठी तर मी कधी उभं राहिलोच नाही आहे, ते तुम्हाला माहिती असेल, मला घेणं देणं नसतं. ठीक आहे. चला येऊया कंटेक्स्टमध्ये. आता मला सांगा, मी तुम्हाला आता ना इंटरॅक्शनसाठी काही प्रश्न विचारतो आणि मग आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. आणि डायरेक्ट अशी लेवल असणार आहे सेशनची आजची, म्हणजे मी बोलतो ना, असा ग्राफ असणार आहे, तो खाली उतरणारच नाही जाईपर्यंत. ठीक आहे. लक्ष द्या. आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा टर्म्सवरती बोललो होतो. ठीक आहे. वेगवेगळ्या टर्म्स होत्या.
चला मग मी तुम्हाला आहे ना पहिल्यांदा आपण फक्त एक एक टर्म्सची नावं ऐकूया. तुम्ही हात वर करायचा आणि एक टर्म एकाने एकच टर्म बोलायची, जी की आता म्हणजे एक्झाम्पल सेट सांगतो. AI एक टर्म आहे, पुढे पुढे बाकीच्या तुम्हाला आता आयडिया आलेल्या असतील. ठीक आहे, चला मग सुरू करूया. त्या ज्या काल दिसल्या होत्या ना, म्हणजे मी कालचं पण एक्झाम्पल सांगितलं होतं आणि काल ज्या मी तुम्हाला टर्म्स सांगितल्या होत्या त्याच्यातली मला एक टर्म प्रत्येकाने म्हणजे जेवढी लोक हात वर करतील त्या 11-12 टर्म्स आहेत, त्या आपल्याला आज परत एकदा रिवाईज करायच्यात आणि मग आपले डेमो स्टार्ट करायचे. ठीक आहे, चला मग पहिल्या टर्मपासून सुरू करूया. हात वर करायचा, पहिली टर्म सांगायची. जर तुम्हाला वाटलं ह्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं देऊ शकता, किंवा आपण असं घेऊया टर्म्सच विचारूया, नंतर एक्सप्लेनेशनसाठी सेकंड राऊंड घेऊया. ठीक आहे, चला हात वर करायचा. पहिली टर्म AI. AI ही पहिली टर्म आहे. AI फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, ते शब्द चुकले नाही पाहिजेत बरं का, लक्षात ठेवा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काय? जर एखादं मशीन माणसांसारखा विचार करायला लागलं, त्याच्यावरनं ते क्रिएटिव्हिटी दाखवायला लागलं माणसांसारखीच, आणि माणसांसारख्या सगळ्या गोष्टी जर परफेक्ट करायला लागलं तर त्याला इंटेलिजन्स असं म्हणतात, कारण ह्युमन ब्रेन हे इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर ह्या सिनारिओमध्ये मशीन इंटेलिजन्स बनते ना, म्हणूनच मशीन हे आर्टिफिशियल झालं किती बघायला गेलं तर, म्हणूनच त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. ठीक आहे, चला नेक्स्ट टर्म हात वर करायचं, सांगायचं. हां बोल मित्र. मशीन लर्निंग. चला टर्म्स घेऊया आधी. चला तिसरी टर्म कोण बोलेल? हा ताई. रॅग. ऐकलंय? रॅगचा फुल फॉर्म रिट्रीवल ऑगमेंटेड जनरेशन. लक्षात राहील का? रिट्रीवल म्हणजे नेटवरनं घेऊन येणे, ऑगमेंटेड म्हणजे त्याच्यावरती विचार लावून काहीतरी समोर जनरेट करणे, जनरेशन. ठीक आहे, ऑगमेंटेड म्हणजे मध्ये काहीतरी प्रोसेसिंग व्हायला पाहिजे ना. ठीक आहे, त्याचा अर्थ मी तुम्हाला पुढे पायथनमध्ये सांगेल. ह्या टर्म्स आपल्याला बघायच्यात, पण हे खूप टेक्निकल होऊ नये म्हणून मी याला ब्रेक लावतोय. परत एकदा सांगतोय, ज्यांना असं वाटतंय ना नाही मला टेक्निकल ऐकायचंच आहे, या डेमो लेक्चरला फ्रीच आहे तसे पण ते या, तिथे ऐका, मग तिथे घरदार देऊन बोलू आपण ह्या गोष्टींवरती. चला नेक्स्ट पॉईंट हात वर करायचा. हा ताई बोला. NLP. NLPचा फुल फॉर्म नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. नेक्स्ट चलो हा मित्र मागे. डीप लर्निंग. डीप लर्निंग ऐकलंय नक्की. चलो नेक्स्ट हात वर करायचा ताट एकदम. हा बोला. फाईन ट्युनिंग. फाईन ट्युनिंग ऐकलंय, पण मी आता थोडा उलटा प्रश्न विचारतो. फाईन ट्युनिंगची गरज असते कारण त्याच्या आधी एक टर्म असते, त्याच्यासाठी कोणी हात वर करताय का? हात वर करा ताट एकदम. ताट हात वर करा. हा इकडे तो मुलगा. हॅल्युसिनेशन. हळूसिनेशन. हॅल्युसिनेशनचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? चुका करणे. उत्सुकता असते ना कधी कधी, आणि उत्सुकतेमध्ये आपण बऱ्याच लोकांना बरेच वेगवेगळे शब्द पण देऊन टाकतो जे कधी पूर्ण पण होत नाहीत. हॅल्युसिनेशन. त्यालाच फाईन ट्युनिंगने काय केलं जातं? रिपेअर केलं जातं. चला नेक्स्ट पॉईंट. हां ताई बोला. LLM. LLMचा फुल फॉर्म लार्ज लँग्वेज मॉडेल. व्हेरी गुड. नेक्स्ट. हां ताई बोला. AI एजंट. AI एजंट. ठीक आहे, चलो ह्यालाच धरून एक पुढचा पण एक शब्द आहे. हा मित्र बोल. एजंटिक AI. AI एजंट आणि एजंटिक AI मध्ये काय फरक आहे? एका स्पेसिफिक कामासाठी काय असतो? AI एजंट असतो. आणि एजंटिक AI त्याला रिलेव्हंट असे मल्टिपल कामं जर तो करून देत असेल, मल्टिपल कामांसाठी मल्टिपल एजंट आले, आणि ह्याच्याच कॉम्बिनेशनमधनं काय तयार होतं? एजंटिक AI. आता हे मी फार भाषेत म्हणजे अतिशय म्हणजे ज्याला काही कळत नाही त्याला कळण्यासाठी ह्या भाषेत सांगते, पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इंटरनल सिनारिओ आहेत बरं का, जे आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे आजच्या लेक्चरला तर ऑब्व्हियसली नाही, AI मास्टर क्लास फक्त तुम्हाला टर्म्स कळल्या पाहिजे ह्यासाठी आहे. चला नेक्स्ट टर्म हात वर करायचा आणि सांगायचं. हा मित्र मागे बोल. MCP. हां सॉरी बरं का, तुला इथे वाटलं का? ठीक आहे, तुला घेतो नंतर बोलू आपण. ठीक आहे, MCP. MCPचा फुल फॉर्म मॉडेल कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्टचा अर्थ करतो ना, एका गोष्टीमध्ये कॉन्टेक्स्ट आपण बोलतो ना, अरे कॉन्टेक्स्टमध्ये राहा, अरे रिलेव्हंट राहा या गोष्टीमध्ये, काय चाललंय. मग ह्यासाठी कोण आहे? मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल आहे. त्याच्याबद्दल पण बोलूया. आपल्याला पुढे सगळ्यांचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आजच्या लेक्चरला, ते आपण घेणार आहोत. नेक्स्ट पॉईंट. हा मित्र तू बोल. चल. न्यूरल नेटवर्क. NN. न्यूरल नेटवर्क. डीप लर्निंगचा जेव्हा नाव घेतलं जातं ना, डीप लर्निंग हा शब्दच रिप्रेझेंट कोणाला करतो? न्यूरल नेटवर्कला. डीप लर्निंग म्हणजे बघा ना, कधी तुम्हाला असं होत असेल ना, आपण जेव्हा असं कधी कधी एकटेच बसलोय असं निवांत, आणि मोबाईलचा पण असं नकोसं वाटते, कारण की आता फ्युचरचा थोडं डोक्यात विचार यायला लागलेत. मग आपण मोबाईल पण बंद करतो, इंटरनेट वगैरे ऑफ करतो, आणि शांतपणे ना असं शून्यात बघत राहतो की यार काय होणार आहे पुढेच्या आईला, आता काही खरं नाही.
घरचे तर फोन करतायत, आता लास्ट इयरला आहेस, नक्कीच तुला कंपनी लागणार. त्यांना काय माहिती कंपनीसाठी जे पाहिजे ते मला 400 किलोमीटरपर्यंत माझ्याजवळ पोहोचेना, ते एवढ्या लांब आहे माझ्यापासून. म्हणजे कंपनीला ज्या कंटेक्स्ट आत्ता गोष्टी पाहिजेत त्यानुसार बोलतोय. मग तेव्हा तुम्ही विचार करता ना, तेव्हा आपण डीप डाऊन असं जातो आणि बरेचसे असे ना न्यूरॉन्स आपल्या आतमधले आहेत ना असे कनेक्ट होताना दिसतात की ते खूप डीप विचार करायला लागतात. आता तुम्ही बघा ना, नॉर्मली आपण बोलताना वरचेवर विचार करून बोलतो. ज्या कंटेक्स्टमध्ये हा व्यक्ती माझ्याशी बोलतो मी त्याच्याशी पटकन बोलू शकतो, मला याच्यासाठी डीप थिंकिंगची गरज नाहीये. पण जर मला ह्याने काहीतरी विचारलंय आणि मला असं वाटतं ह्याचं आन्सर ना मी व्यवस्थितपणे दिलं पाहिजे, मला नीट विचार करून दिला पाहिजे, तेव्हा मी माझ्याकडच्या नॉलेजमध्ये अजून गोष्टींची लेअर आणतो की हे माझ्या डोक्यात आलं, मी ह्याला बोलणार आहे, ह्याला मी एक लेअर लावतो, अजून एक फिल्टर लागेल, हे परफेक्ट आहे ना वाक्य, अजून ह्याला सोप्या भाषेत करण्यासाठी मी अजून एक लेअर लावली, मी डीपली विचार करतोय. कळते का? न्यूरल नेटवर्क म्हणजे डीप लर्निंगचा मेन पार्ट काय? न्यूरल नेटवर्क. आणि त्याच्याबरोबरच NLP असतं, कारण NLPच्या आतमध्ये NN असतं. NLP आपण बोलतो ना तेव्हा ते इंटरनली शब्द घेतं आणि ते विचार करून आपल्याला काहीतरी देत. NLP नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, आपण बोलतो ना व्हॉइसमध्ये वगैरे बोलतो, किंवा आपण ह्याला टेक्स्ट देतोय चॅटबॉटला किंवा ChatGPTला, तेव्हा तो टेक्स्ट घेऊन NLPच आहे ना. भले तुम्ही मराठीवाला इंग्लिश द्या किंवा इंग्लिश द्या, हिंदीवाला इंग्लिश. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट. आता हे टर्म्स आपण बोलतोय, हात वर करा ताट एकदम. चला बोलत राहा. हां ताई बोला इकडे. हां तुम्हीच सेकंड. हां तुम्हीच. हां ट्रान्सफॉर्मर ऐकलंय का? ट्रान्सफॉर्मर. आणि ट्रान्सफॉर्मर महत्त्वाचा शब्द काय माहिती आहे का? जेव्हा आपण कालच्या एक्झाम्पलमध्ये बोललो होतो की मला 20,000मध्ये गोवा ट्रिप प्लॅन करून दे, त्याने 20,000 घेतले म्हणजे तो शब्द उचलला, गोवा बघितला, ट्रिप उचलला. हे सगळ्या शब्दांना घेऊन जी रिलेटेड माहिती पाहिजे ना, ह्या सगळ्यांसाठी त्याने इंटरनली लेअरच वापरले असेल, म्हणून हा पण न्यूरल नेटवर्कचाच एक पार्ट आहे. हे मी तुम्हाला आत्ता टेक्निकल जास्त गोष्टी होऊ नये म्हणून मी हे सांगत नाही, पण लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्मर पण लेअरच्या फॉर्मॅटमध्ये विचार करतो, जसं न्यूरल नेटवर्क असतं किंवा डीप लर्निंग असतं. पण ट्रान्सफॉर्मर महत्त्वाचं काम काय करतो माहिती आहे का? तो आहे ना हा शब्द आणि हा शब्द याच्यावरनं आन्सर देतो. एक्झाम्पल सहित सांगू, अजून एक एक्झाम्पल देतो बघा बरं. तुम्ही असं बोललं मला ॲपल हवं आहे. आता ॲपल हवं आहे तर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात माझ्या शब्दावरून आलं असेल की मी फळाबद्दल बोलतोय. पण मी बोललो ना मला ॲपलचा लॅपटॉप हवा आहे. तुम्हाला माहिती आहे इथं ट्रान्सफॉर्मर पिक्चरमध्ये येतो. जेव्हा तो टोकन पाडतो ना त्याला ॲपल दिसतं, तेव्हा लगेच त्याला जनरेट होतं ॲपल तर फळ पण आहे आणि ॲपल एक कंपनी पण आहे. मग तो काय बोलतो, ह्याला रिलेटेड पुढे फ्रूट किंवा लॅपटॉप असा शब्द आहे का टोकनमध्ये, पुढचा शब्द त्याला काय भेटला? लॅपटॉप. मग तो लॅपटॉप रिलेटेड इन्फॉर्मेशन देतो. आय होप तुम्हाला आता कळलं असेल ट्रान्सफॉर्मर हे काम करायचं गोष्टी करतो. मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये परत एकदा, तेच टेक्निकल गोष्टी आहेत, पुढे आपण बघणार आहोत. चला नेक्स्ट पॉईंट. चला हात वर. चल मित्रा बोल, तू बऱ्याच वेळा हात वर केलास. सांगितलं का? ठीक आहे चला नेक्स्ट. हां जनरेटिव्ह AI, जेन AI. जनरेटिव्ह AIचा अर्थ काय होतो रे? जनरेटिव्ह म्हणजे काहीतरी जनरेट करणे. त्याला दिलेल्या गोष्टींवरनं तो काय काय जनरेट करू शकतो? टेक्स्ट जनरेट करू शकतो, इमेज जनरेट करू शकतो, व्हिडिओ जनरेट करू शकतो, काही जनरेट करू शकतो, व्हॉइस जनरेट करू शकतो. याला काय म्हणतात? जनरेट करणे. म्हणून याला जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. आय होप कळलेलं असेल. चला नेक्स्ट पॉईंट. अरे वा, अरे परत आला तू, बोल. प्रॉम्प्ट. क्या बात आहे. प्रॉम्प्टचा अर्थ काहीतरी इनपुट देणे, याला काय म्हणतात? प्रॉम्प्ट असं म्हणतात. कळलंय ना? प्रॉम्प्टचेच काय बनतात? टोकन पडतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट. चला कालच्या टर्म बद्दल बोलतोय आपण. काल जेवढं आपण बोलत होतो त्यामध्ये. हा मित्रा फाईन AI. पण मी काल हा टर्म बोललो नाही. बोललो होतो. हां काय रिलेटेड होता याला? ठीक आहे. पण मला ना असं चांगलं आठवतं, फाईन ट्युनिंग एक असतं, फाईन AIचा सिनॉनिम. तसं मी सांगायला गेलं ना LLM मध्ये ना आपण फक्त LLM बोललो, पण मल्टी मॉडेल LLM पण शब्द आहे, पण मी तो काल उच्चारलाच नाही. बोललो का मी मल्टी मॉडेल LLM असं नाही बोललो, मल्टी मॉडेल AI आहे असं बोलू शकतो आपण. ठीक आहे चला काय हरकत नाही. फाईन AI. ठीक आहे नेक्स्ट. संपलंय. हां इन्फरन्स काही हरकत नाही. इन्फरन्स कधी पिक्चरमध्ये येतो म्हणते का? एखादं मॉडेल ऑलरेडी ट्रेंड आहे, आता तो काय बोलतो मला इनपुट आउटपुटची गरज नाही आहे, मला डायरेक्ट इनपुट दे, मला प्रोग्रामिंगची पण गरज नाही, मी तुला करेक्ट आन्सर आणून देईल. याचा अर्थ त्याने आधी मशीन लर्निंग केलंय. मशीन लर्निंग केल्यानंतर जो डेटा ट्रेंड असतो ना तिथे काय येतं? इन्फरन्स केलं जातं. ML इन्फरन्स म्हणजे काय? हा ट्रेंड डेटा आहे. हा काय बोलतो, मी ना अंदाज नाही लावणार, माझ्याकडे ॲक्च्युअल फॅक्ट आहे, माझ्याकडे डेटावरनं मी हे सांगणार, ह्याला ML इन्फरन्स असं म्हणतात. ठीक आहे लक्षात ठेवा वाक्य. चला नेक्स्ट. अजून काय एखादं वाक्य राहिले?
CNN हा शब्द मी बोललो, पण तो ॲक्च्युली अल्गोरिदम RNN पण मग पिक्चरमध्ये येतोय, कारण मी मध्येच बोलून गेलो होतो RNN असं. CNN RNN ह्या टेक्निकल टर्म आहेत ना, 100% पायथनचे डेमो लेक्चर आहे ना, मी त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल बोलणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर नक्की अटेंड करा. ठीक आहे, चलो डन. आता जाऊया आपण एक्झाम्पल्सकडे. ठीक आहे, आता ना ह्याचं प्रत्येकाचं रिअल टाईम एक्झाम्पल आपण बघूया. तुम्हाला ते मॅप झाले पाहिजेत आणि डायरेक्टली आपण पहिला पार्ट सुरू करूया, टूल्स. ठीक आहे, टूल्स. कारण तुम्ही बघितलं असेल जे काही पॉडकास्ट आहेत, थिंक स्कूल झालं, राज शमानी झाले वगैरे, याच्यावरती एकच माणूस येऊन AI मास्टर क्लासबद्दल बोलत होता. त्याचं नाव आहे वैभव सिसिनिटी. किती लोकांनी हे नाव ऐकलं किंवा ह्याला बघितलंय? हात वर करा. हां, वैभव सिसिनिटी. ठीक आहे, हा एक आहे ना, याचं एक कंपनी आहे ग्रोथ स्कूल नावाची. तर आहे ना, हा भाई येतो आणि एवढा डिप्रेशनमध्ये टाकतो ना, तो बोलतो पुढची प्रोग्रामिंग लँग्वेज पायथन, जावा बिवा काहीच नाही, इंग्लिश ही प्रोग्रामिंग लँग्वेज. मग आम्ही म्हणतो आम्ही येडे, आमच्या कपाळावर स्टॅम्प, म्हणजे आमच्या कपाळावर 67. बरं 67 किती लोकांना अर्थ कळतोय? बरं मी +2 नाही करत आहे, मी तुम्हाला परत सांगतोय. काही लोक बोलतील सर ते मला त्या गोष्टी कळतात, सर मला हे नाही कळत. ठीक आहे, काय हरकत नाही. तर हे ना सांगून टाकतो. 67चा अर्थ, जर तुम्ही A, B आणि C असं कॅपिटल A ची ASCII व्हॅल्यू असते, इंटरनली कीबोर्डवरती टाईप करता तेव्हा A टाईप नाही होत मित्रांनो आणि मैत्रिणींनो. A ऐवजी एक नंबर जातो. नंबर काय आहे? 65. पण आता बघा ना, कम्प्युटरला कळताना नंबर पण नाही कळत, त्याला बायनरी व्हॅल्यू कळते. आणि बायनरी व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचा तर तो आधी नंबरमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. Aला 65 मध्ये कन्वर्ट केला जातो आणि नंतर त्याला बायनरीमध्ये म्हणजे 0101 मध्ये कन्वर्ट केला जातो. तेव्हा आपलं मशीन बोलतं हां आत्ता मला कळतंय तुला काय बोलायचंय. कारण मशीनला फक्त ऑन ऑफ कळतं, बायनरी व्हॅल्यू कळते. बायनरी म्हणजे ऑन ऑफ, 0101 हा फॉर्म बायनरी. याला तरी उत्साह दाखवा. हां हे माझ्या ओळखीचे टर्म आहे राव. जे नाही कळत आहे त्याच्यासाठी तर मी शांत बसतोच आहे की ठीक आहे बाबा काय हरकत आहे, पण बायनरी तर कळत आहे ना सगळ्यांना. हां मग चला आता ऐका सगळ्यांनी. A ची ASCII व्हॅल्यू 65 आहे, B ची ASCII व्हॅल्यू 66 आहे आणि C ची ASCII व्हॅल्यू 67 आहे. आणि C म्हणजे तुला माहिती पाहिजे मित्रा. म्हणूनच म्हणलं स्टॅम्प लावून आलोय का आपण, असं कळलंय का? आपण बोलतो ना हे सर्रास रेग्युलर याच्यामध्ये. काही लोक बोलते सर मला मास्टर क्लासमध्ये हे तर कळलं, काही पण तुम्ही बोलताय. ठीक आहे, भले टेक्निकल गोष्टी मला नाही कळल्या तरी. ठीक आहे, लक्ष द्या इथे. आता ऐका चला. मग आता सांगतो तो वैभव सिसिनिटीबद्दल मी का बोललो माहिती आहे का? ती लोक आहेत ना फक्त आणि फक्त टूल्सच्या जीवावर शायनिंग मारतायत. ते कोणालाही मास्टर क्लासमध्ये याचा इंटरनल पार्ट नेमका कसा चालतो, जे टर्म्स तुम्ही आत्ता बोलत होते ना हात वर करून, या टर्म्सबद्दल ती लोक बोलतही नाही. कारण त्यांचं काय म्हणणं माहिती आहे का, ह्याची गरज पुढे पडणार नाही आहे. पण माझं म्हणणं काय माहिती आहे का, अजून गोष्टी बनतायत मित्रांनो. तर ह्या टर्म्स आणि प्रोग्रामिंग आपले जे जावा, CPP वगैरे, जे पायथन, हे सगळं कोलॅबरेशनमध्ये येऊन पुढच्या गोष्टी बनतायत. सो तुम्हाला कळत असेल, आपण डेव्हलपर म्हणून विचार केला ना तर आपल्याला ह्या टर्म्स पण माहिती पाहिजे आणि प्रोग्रामिंग लँग्वेज पण माहिती पाहिजे. ह्याचंच मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला आज सगळ्या डेमोजमधनं देणार आहे. चला मग आपण एक काम करूया. जे 13-14 आपले पॉईंट आहेत, 12-13 पॉईंट आहेत ना, त्याच्याबद्दल सगळ्यांबद्दल एक एक एक्झाम्पल लक्षात घेऊया. इथे समोर तुमच्या एक्झाम्पल दिसेल, तुम्हाला ते लिहून नाही घ्यायचे, फक्त लक्षात ठेवा. AI म्हटलं तर मला समोरच्याला एक्झाम्पलमधून सांगायचं ना, तर इथे 2-3 एक्झाम्पल तुम्हाला दिसेल, एक कुठलं तरी त्याच्यातनं लक्षात ठेवा. चला बघा, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आता याला ओळखता, हा गुगल मॅप आहे. ठीक आहे, काही लोकांना पटलं असेल की हा AIचं एक्झाम्पल आहे. का सांगतो तुम्ही आठवा बरं. आपण ऑफिसला गेलो की आमचा सिनारिओ, ऑफिसला किंवा घरातनं तुम्ही बाहेर पडताय, तुम्हाला इकडे सेशनला यायचं आहे. कधी कधी आपल्या नवले ब्रिजच्या इकडे आधी खूप ट्रॅफिक व्हायचं, आता ते सॉल्व्ह झाले जरा. पण आधी आहे ना मागेपर्यंत आंबेगावपर्यंत पण लाईन जायची ट्रॅफिकची. जी लोक ह्या भागात पलीकडे राहतात ना त्यांना ही गोष्ट माहिती असेल. इव्हन लांबचं कशाला, या हायवेला पण जेव्हा पॅक होतो ना तर हे ट्रॅफिक मागेपर्यंत जातं. बघितलं असेल ना, नवले ब्रिज पॅक होतो कारण ते वारजेला बॉटलनेक कंडिशन आहे. ते बॉटलनेक, सॉरी मराठीत आपलं येऊया. ठीक आहे, ते जे ब्रिज बांधलाय त्या ह्याच्यावर नदीवरती, तो छोटासा आहे. ठीक आहे, आणि मग मोठ्या रस्त्यावर, छोट्याशा रस्त्यावर जाताना यालाच बॉटलनेक कंडिशन असं म्हणतात. कळलं त्यांनी घ्या, नाहीतर पोगो नावाचा एक चॅनल होता, सोडून द्या. ठीक आहे, लक्ष, ठीक आहे, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष. हे ना जेव्हा आपण घरातून निघतोय ना तर कुठे ट्रॅफिक असेल तर हा प्रेडिक्ट करून सांगतो आणि आपल्याला आहे ना दुसरे रूट पण सजेस्ट करतो. रादर तुम्ही बघा ना, गुगल मॅपवरती आपण जेव्हा जातो ना तो आपल्याला एकाच ठिकाणी पोहोचायचे मल्टिपल रस्ते दाखवतो, पण तो आपल्याला शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट सांगतो. शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट म्हणजे ऑप्टिमाइज वे दाखवतो आणि त्याच लाईनला असं दाखवतो. पण मी ह्या इथून सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतोच की नाही. बघा ना, हा दुसरा रस्ता पण आहे. तर हा AI आहे. AI असं का बोलतोय,
तर हा आपल्यासाठी एक व्यक्तीसारखा काम करतोय. कारण आधी जेव्हा हे नव्हतं तेव्हा आपण लोकांना फोन करून विचारायचो, हा मी निघालो, अरे तिकडे रस्त्याला ट्रॅफिक आहे का रे. आता आपण त्या मित्राला फोन नाही करत, आपण डायरेक्ट म्हणतो त्या मित्राला तरी रिअल टाईम कुठं माहिती आहे, त्याच्यापेक्षा रिअल टाईम सांगणारा हा माणूस आहे. कळतंय ना रे. आणि हा तो रिअल टाईम इन्फॉर्मेशन दाखवतो. मग बघा बरं, हा AI झाला आपल्यासाठी. AI ही जेनरिक टर्म आहे, बरोबर की नाही. कुठलंही काम सोपं करणाऱ्या गोष्टीला आपण काय बोलतो, AI. दुसरं एक्झाम्पल बघा, नेटफ्लिक्स आहे. आता नेटफ्लिक्स तुम्ही वापरलेला असेल, नेटफ्लिक्स आमच्या सबस्क्रिप्शनच्या ॲपवरनं घ्या, ठीक आहे. नेटफ्लिक्स तुम्ही वापरलेला असेलच, तर तुम्हाला माहिती असेल की आपण ज्या टाईपचे मूवीज बघतो. आता समजा आपल्याला हॉरर मूवी बघायची आवड आहे, तर नेटफ्लिक्सला कळतं ह्याला बरंच हॉरर ऐकायची सवय किंवा बघायची सवय, तर ह्याला रेकमेंड करताना तो आपल्याला बोलतो ना, रेकमेंडेड फॉर यू असा एक टॅब असतो. आणि समोरच्या मूवीज असतात, त्या पुढे ज्या मूवीज दाखवल्या जातात त्या सगळ्यांचं सजेशन आहे ना आपल्याला धरून, म्हणजे आपल्या विचारसरणीला आपल्याला जे आवडते त्या आवडवरनंच घेतलं जातात. का माहिती आहे का, त्यांना माहिती आहे जर ह्याला आवडते तेच मी ह्याला सजेस्ट केलं ना, तर हा नेटफ्लिक्सवरती जास्त टाईम घालवू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जेवढा जास्त टाईम तुम्ही घालवणार तेवढा त्यांचा डेटा कन्झ्युम करणार. व्हॅल्युएशनमध्ये ह्या गोष्टी मॅटर करतात. किती आवर्स हा मूवी बघितला असेल ना, असं आत्तापर्यंत इंटरनेटवर ट्रेंडिंग 1 असं दिसतं ना, 1 2 3 4. अरे काही लोक म्हणजे सर मी फक्त अभ्यास करतो, कसला ते पण सांगशील, ठीक आहे. असो, चला नेक्स्ट येऊया, ठीक आहे. आता हे तर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला ना आधी हे कळायचं नाही, ट्रू कॉलरने हे जरा जग सोपं केलं आपल्याला, ठीक आहे. जेव्हा आपल्याला फोन येतो ना, तर ते आधीच तिथे देतं की हा स्कॅमवाला माणूस आहे, इन्शुरन्स स्कॅम. आठवतंय, असं येतं, डायरेक्ट स्कॅम पण येतं. मग आपल्याला कळतं की रेड कलरमध्ये आलं ना, आपण तो कॉल उचलत नाही. पण आधीच हा कॉल आपल्याकडनं उचलला जायचा, कारण आपल्याला कळायचंच ना कोणाचा कॉल आलाय. आपण उचलायचो, ते समोरून आपल्याला फेक काहीतरी इन्फॉर्मेशन पण सांगू शकतं. पण बऱ्याचशा लोकांनी ह्याला स्कॅम असं कनेक्ट करून सांगितलं, म्हणजे ह्याचा रिव्ह्यूमध्ये सांगितलं हे स्कॅम कॉल आहे. तर ट्रू कॉलर काय करतो, ही माहिती घेतो आणि त्याचे बाकीचे युजर्स आहे ना यांना अपडेट करतो, ह्या नंबरवरनं कॉल आला तर हा स्कॅम असू शकतो. म्हणजे हे प्रेडिक्शन आहे की नाही, कळतंय का रे. मग हे पण AIचाच पार्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे हा आपल्यासाठी काहीतरी मदत करतोय. चला नेक्स्ट पार्टला जो आहे मशीन लर्निंग. हा थोडासा 2-4 मिनिटाचा पार्ट आहे. म्हणजे मोठा का बोलतोय, तर तुम्हाला मी ते काल पण एक डायग्राम दाखवली होती, तुम्ही नोटीस करा. मशीन लर्निंग हा सबसेट आहे. बरं तुम्हाला ती डायग्राम आठवते का, बघा बरं किती लोकांना आता हे कळतंय. मी काल डायग्राम एक काढून दाखवलेली, बघा बरं अशी डायग्राम आहे की नाही ती. हां, पहिला सगळ्यात बाहेर कोण असतो, AI. AIच्या आतमध्ये त्याचा मेन सबसेट कोण आहे, ML. MLच्या आतमध्ये कोण आहे, डीप लर्निंग. आता तुम्हाला मी मगाशी बोललो, डीप लर्निंग म्हणजेच कोण असतो, NN, न्यूरल नेटवर्क. याच्यामध्ये अजून एक माणूस आहे, त्याचं नाव आहे NLP. NLP इंटरनली न्यूरल नेटवर्कचा सिनरी वापरतो, ठीक आहे. आता बघा हे झालं. अजून ह्याचा पण एक कोड पार्ट आहे, मी ते NLP पण लिहून ठेवतो, ठीक आहे. हां, याचा एक कोड पार्ट आहे. कोण आहे कोड पार्टमध्ये, कोण आला, जेन AI. आणि तुम्हाला कळतंय का, हे सगळं ChatGPT वगैरे हे आहे ना. मग तुम्हाला समजला का, याचा प्रवास इथून इथपर्यंत आहे. म्हणजे आधी AI समजून घ्या, मशीन लर्निंगच्या अल्गोरिदम, मशीन लर्निंग कळलं पाहिजे, मग डीप लर्निंगचा सिनारिओ कळला पाहिजे, मगच जनरेटिव्ह AI मध्ये तुम्ही कोडिंगच्या सिनारिओमध्ये उतरू शकता, ठीक आहे. म्हणजे हा फ्लो याचा, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता इथे येऊया. मला सांगा बरं, हा ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग वे कसा होता सांगा. मी तुम्हाला काल दाखवलं होतं. आपण काय करतो, कोड लिहितो, लॉजिक. एक तरी प्रोग्राम केला असेल, ॲडिशन करायचे 2 नंबरची. कोडमध्ये काय करणार, प्लसवाला लिहिणार, एक्सची व्हॅल्यू युजरकडनं घे, वायची व्हॅल्यू युजरकडनं घे, एक्स प्लस वाय कर म्हणजे ॲडिशन होईल. मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लाय कर. म्हणजे बघा ना, लॉजिक लिहिलं, इनपुट देतो. याचा एक ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये आपला काय असतो, कोड असतो. याच्यातनं आपल्याला काय भेटतं, आउटपुट. पण मशीन लर्निंग असं चालत नाही, मी हे बोललो होतो. तर आता तुम्ही मला सांगाल, एक मिनिट सचिन, तुम्ही मला सांगा मशीन लर्निंग कसं चालतं, बोला चला. त्याला काय दिले जातात, इनपुट्स दिले जातात आणि काय दिले जातं, आउटपुट पण दिलं जातं. बघा बरं, उलट्या वेळेमध्ये चाललंय. म्हणजे आधीच इनपुट आणि आउटपुट दिलं. हे कशासाठी दिलं, तर इथे आपलं काय झालं पाहिजे, मॉडेल ट्रेन झालं पाहिजे. पण आता तो शिकतोय ना, म्हणजे हा लर्निंग फेजमध्ये असं आपण बोलू शकतो. हा डेटा घेतोय, त्याच्यावरनं पॅटर्न लक्षात ठेवतोय. एकदा का मॉडेल ट्रेन झालं तर हे ट्रेंड मॉडेल आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर. पण ट्रेंड मॉडेल त्याला पण लिमिटेशन आहे, म्हणून लिमिटेशन पण सांगतो. काय बोलतोय मी, तुम्हाला आठवते का, ChatGPT मागच्याच वर्षी तुम्ही काही प्रश्न विचाराल ना, बोलायचं माझ्याकडे 2023 पर्यंतचाच डेटा आहे. एक मिनिट, किती लोकांना अशी गोष्ट तुम्ही नोटीस केले, हात वर कराल, किती लोकांनी ही गोष्ट नोटीस केली. म्हणजे तुम्ही काहीतरी विचारला आणि त्यांनी तुम्हाला बोलला की मला 23 पर्यंतचाच डेटा माझ्याकडे. पण आज तुम्ही ChatGPTला विचारा, ChatGPT रन टाइमला पण गोष्टी घेऊन येतात, कारण त्याच्याकडे आता रॅग आहे. म्हणजे आधी नव्हत्या गोष्टी, त्यांना लिमिट होते. म्हणजे ट्रेन डेटा मॉडेल असू शकतं, पण त्याला पण लिमिटेशन असू शकतात. मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्लीज, मित्रांनो मैत्रिणींनो प्लीज लक्ष द्या. ही गोष्ट मी का सांगतोय, तर पुढे काय आहे ना,
आपला डेमो आहे ना त्याच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला लागणार आहे. मी परत सांगतो बघा नीट ऐका. ऑलरेडी एखाद्या मॉडेलला ट्रेन केलंय, पण त्याला स्वतःचे लिमिटेशन असू शकतात का त्याला सगळंच माहिती आहे? नाही ना. समजा मी ह्याला हेल्थ केअरसाठी ट्रेन केला, तर त्याला जनरल न्यूज माहिती असतील का? त्याचं लिमिटेशन आलं. अरे कळते ना, समज आहे. पुन्हा जर माझं मॉडेल ट्रेन आहे पण माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन गायब झालं, मॉडेल ट्रेन असून मी हिट करू शकतो का त्याला? नाही करू शकत. कळते ना नक्की? हां, मग आता लक्ष द्या. आता हे ट्रेन मॉडेल आहे ना, या ट्रेन मॉडेलला ह्याला परत एकदा काही करायची गरज आहे का? हा काय बोलतो, तू मला जे क्वेश्चन विचारशील ना त्याला मी इन्फरन्स करेल. म्हणजे काय, मी ॲक्नॉलेज करेल त्या गोष्टी आणि मला आहे ना ॲझम्पशन नाही करावं लागणार, कारण की माझ्याकडे ट्रेन डेटा आहे. मग तुम्ही इथे इनपुट दिलं ना मित्रांनो, तर हा डायरेक्टली काय देतो. पण मला सांगा, हे मॉडेल चॅट जीपीटी आपल्यासाठी ह्या फॉर्मॅटमध्ये, पण ह्या फॉर्मॅटमध्ये येण्यासाठी त्यांना आधी मागे हे करावं लागलं होतं. म्हणजे बिलियन्स ऑफ डेटा याच्याकडे ऑलरेडी देऊन त्याला ट्रेन केला असणार आहे आणि म्हणूनच तो परफेक्टली ट्रेंड आहे. आणि आपल्याला असं वाटतं चॅट जीपीटी कसलं भारी चालतं राव, पण ह्याच्या मागे त्यांनी पण काहीतरी मेहनत घेतली असेल ना. ह्यालाच ML असं म्हणतात, मशीन लर्निंग. ठीक आहे, चलायची डायग्राम नेक्स्ट कर रे. बघा हीच डायग्राम बघितलं, इनपुट आउटपुट ML प्रोग्राम मॉडेल लॉजिक असतं ना याच्यामध्ये, ML इन्फरन्स. याला तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकता. याला परत ट्रेन करायची गरज लागेल का? नाही, हा आन्सर देऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्याला जर काही नवीन प्रश्न विचारला, त्याला माहिती आहे ना तो प्रश्न तो हिस्ट्रीमध्ये सेव्ह करतो. त्याच्या हिस्ट्रीमध्ये म्हणजे स्टोअर करतो. तो बोलतो हा नवीन क्वेश्चन आहे, मला नाही कळला. मग तो काय बोलतो, आता ह्याला मला टेम्पररी आन्सर द्यायलाच पाहिजे, म्हणून तो रॅकचा वापर करतो. इंटरनेटवरनं सर्च करून आणतो. पण तो नेक्स्ट टाइम ही गोष्ट लक्षात ठेवतो, जर मला असा प्रश्न कोणी विचारला ना तर मला हे आणून द्यायचं आहे, मला रॅग नाही करायचं. रॅगचा अर्थ तुम्हाला कळत असेल, बाहेरून डेटा आणायचा आहे. आणि LLMचा अर्थ काय होतो, ऑलरेडी आहे माझ्याकडे डेटा, मी ट्रेन आहे. मी एक्झाम्पल दाखवलं ना काल, सांगितलं ना तुम्हाला की आपण विचार करून एक्झाममध्ये आपण काय करतो, आपल्या मेमरीला ताण देऊन एक्झाममध्ये क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करतो. पण हेच ओपन बुक टेस्ट असतं ना, विचार करावा लागतो का? नाही, डायरेक्टली आन्सर बघू शकतो. ठीक आहे, हे मशीन लर्निंग आहे. मी ह्याला का बोललो वेळ लागतोय, तर आता तुम्ही नोटीस करा, प्लीज लक्ष द्या बरं का. याचा एक छोटासा पार्ट मी तुम्हाला आहे ना थोडा छान वाटावं म्हणून सांगून टाकतो. नेक्स्ट गे रे जरा. बघा इथे तुम्ही विचार करा. आता हे न्यूजचं चित्र आहे असं समजा. ठीक आहे, आता इथे तुम्ही नोटीस करा, ह्याला कुत्रा आणि मांजरं आम्ही दाखवतोय, डॉग आणि कॅट्स. हां, तुम्हाला सांगितलं बरं का. इथे बघा, आता हे सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता ह्याने या गोष्टी काय केल्या रे, लक्षात घेतल्या. पण तुम्हाला काय म्हणतोय, सगळ्यात आधी हा मॉडेल लगेच ट्रेन नसेल झाला. नंतर आम्ही जेव्हा त्याला मांजराचे चित्र दाखवलं तर तो बोलायचा बू 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 असं बोलू शकतो. कॅट दाखवली, कळतंय ना, कॅट दाखवली डॉग बोलू शकतो, डॉग दाखवला कॅट बोलू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे का, हे मॉडेल परफेक्टली ट्रेन करण्यासाठी त्याला भरपूर डेटा दिला जाऊ शकतो. पण एकदा डेटा त्याच्या पटकन लक्षात आला ना, कॅटचं चित्र दिसलं तर तो बोलू शकतो ही मॅव आहे. याला म्हणतात ML इन्फरन्स. ह्याच्याकडे ऑलरेडी डोक्यामध्ये डेटा ट्रेंड आहे. अरे कळतंय का? एक्झाम्पल लक्षात राहील का? इंटरव्ह्यू काय कुठे विचारलं आहे ML बद्दल, तर हे एक्झाम्पल सांगू शकता, दिस इज अ कॅट. आता तुम्ही मला सांगा, ह्याला मी 2 ऑप्शन दिले होते फक्त. ह्याला फक्त मी डॉग शिकवला आणि काय शिकवला, मी 2 गोष्टींमध्येच क्लासिफिकेशन केलं ना. ह्याच कन्सेप्टला मशीन लर्निंगच्या भाषेमध्ये बायनरी क्लासिफिकेशन असं म्हणतात. काय म्हणतात? आणि याचा अर्थ कधी कधी असं होऊ शकतं ना, बायनरी म्हणजे 2 आहेत पण मल्टिपल क्लासिफिकेशन असू शकतात ना. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, तुम्ही मला सांगा. ह्यांच्याकडे बघा. ठीक आहे, आता मी ह्यांना आहे ना, ही तुम्हाला मोदीजी बरं चला एक्झाम्पल घेऊया. आता मला सांगा, इथे आपण आहे ना काही काही चित्र बघतोय, 5 लोक इथे दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, 1 2 3 4 5. आता तुम्ही नोटीस करा, मला सांगा, मी इथे आलो, पहिल्यांदा मला विराट कोहली दिसला. मी बोललो इथे क्रिकेट प्लेअर आहे. हा काय, हा क्रिकेट प्लेअर, हा एका कॅटेगरीमध्ये बसला. मोदींना बघितलं, मोदी काय आहेत रे, पॉलिटिशियन आहे. काय आहेत हे, मग हे पॉलिटिशियन होते. हे पण पॉलिटिशियन, बिझनेस टायकून म्हणतात त्यांना, बिझनेसमॅन. बिझनेस टायकूनपेक्षा बिझनेसमॅन म्हणून. ठीक आहे, बिझनेसमॅन आलं. नंतर कोण आहे, हा हिरो आहे, ॲक्टर. कॅटेगरी बघा. माझं काय म्हणणं आहे, आधी कॅट आणि डॉगमध्येच फक्त क्लासिफिकेशन होतं, आता माझ्याकडे मल्टिपल डेटामध्ये क्लासिफिकेशन आलं. आता रोहित शर्मा आला, रोहित शर्मा ॲक्टर आहे. मला सांगा, क्लासिफिकेशनसाठी याच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. याला म्हणतात मल्टी क्लास क्लासिफिकेशन. बघा दिसलं असेल तुम्हाला, काय म्हणतात त्याला, मल्टी क्लास क्लासिफिकेशन. म्हणजे 2च गोष्टींमध्ये क्लासिफिकेशन असेल तर बायनरी, आणि 2पेक्षा जास्त असेल तर मल्टी क्लास.
ह्याच्यामध्ये ना तुम्हाला माहिती आहे का, मशीन लर्निंगमध्ये पण तुम्हाला एक गोष्ट तर माहिती असेल, अशी नावं ऐकलीत का रे तुम्ही? सुपरवाइज लर्निंग, नंतर अनसुपरवाइज लर्निंग, आणि नंतर रिएन्फोर्समेंट लर्निंग. ऐकलेत ना शब्द? हे मशीन लर्निंगचे टाईप आहेत. पण ह्याच्या अंडर त्या गोष्टी येतात, क्लासिफिकेशन, रिग्रेशन. आता परत एकदा हे टेक्निकल होऊ शकतं, म्हणून मशीन लर्निंग इथेच थांबूया. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या पण. हे बघा ना, हे दिसले ना तेव्हा काही लोकांचे डोळे मोठे झाले. हा आता चला माझा एरिया काहीतरी आल्यासारखा दिसतोय. ठीक आहे, चला असंच एरिया पुढे पण दिसेल. नेक्स्ट हे आहे डीप लर्निंग. फेस रेकग्निशन तुम्हाला कळत असेल. आपण जेव्हा आहे ना सुरुवातीला मोबाईल घेतो नवीन, तेव्हा ते तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला असं असं करतं, बघितलं ना? अरे नोटीस केलं असेल ना? आणि ते ग्रीन कलरचं मार्क पण दाखवतो, एवढं करेक्ट आहे, एवढं करेक्ट आहे, अजून परत एकदा परत एकदा आणि मग कंप्लीट झालं की कंप्लीट. मग तुम्हाला हे कळतंय का, एकदा आहे ना ह्याला मॅच केलं ना तर ही, लक्ष द्या बरं का, ॲपलमध्ये हे जे आहे म्हणजे ॲपलसाठी, आता सॅमसंग सगळ्या फोनमध्ये आलं, पण सुरुवातीला सगळ्यात पहिला ॲपलने ही गोष्ट आणायचा ट्राय केला होता. अरे ऐकताय का? ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तो आहे ना फक्त एवढंच नाही घेत, चेहरा फक्त, डोळे आहेत, नाक आहे, त्याला कान आहे, तर तो त्याचं आहे ना डेप्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करतो. आता नोटीस करा, हे सगळ्याची गरज काय माहिती आहे का? कारण आपल्याबरोबर आपला मित्र समोर आहे, त्याला समोर आणला तर तो त्याचा फेस रेकग्नाइज करत नाही, फेस मॅच नाही होतं, एवढं तर करत असेल ना, नो मॅच. मग ते लॉक ओपन होतं का? नाही होत. मग तो आपल्या समोर आला की फोन लगेच लॉक ओपन होतं. म्हणजे याचा अर्थ काही लोक होते, तुझ्यासारखं जर मी दिसायला लागलो सेम, तरी पण नाही होऊ शकत. हे का सांगतो तुम्हाला? कारण की आपल्या नाक, डोळे, ह्याची डेप्थ, जी सगळी गोष्टी आहे ना त्या सगळ्या इथे घेतल्या जातात. म्हणून तर बघा ना हे चित्र असं आहे. आणि हे करण्यासाठी डिटेलमध्ये गोष्टींची गरज असते, त्याला डीप लर्निंग असं म्हणतात. काय म्हणतात? डीप लर्निंग. नेक्स्ट, बरं हे का दाखवतो हे पण सांगतो. कालचे जे मी तुम्हाला टॉपिक शिकवले ना त्याच्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला मॅप करून ठेवा, कारण हे आयुष्यभर म्हणजे विसरणार नाही. चला नेक्स्ट, इथं बघा, हे दिसलं का तुम्हाला? बघा मला सांगा, ह्याला NLP बोलूया. NLP पण इंटरनली NN वापरता असं मी बोललो होतो. बघा बरं, तुम्ही काहीतरी त्याला बोलताय, बोलल्यानंतर त्याचे न्यूरॉन्स कनेक्ट होत आहेत, हा नेमका काय बोलला होता याच्यासाठी, आणि रिलेटेडच डेटा. आता तुम्ही सॉन्ग बद्दल बोलले, त्याने टोकन पाडलं असेल. अरे कळते का? आत्ताचं ट्रेंडिंग सॉन्ग कुठलं आहे सांगा? चांगलं सांगा. यायलाच लागतं. अरे ते हे ना रील आहे, ती यायलाच लागते काय? अरे कोण आहे रे ते? काल पण एकाने कमेंट केले आमच्या ह्याच्यावरती, शार्दुल कारखिले म्हणून आमचा एक स्टुडंट आहे. हा नाद करती का? यायलाच लागतंय असं लिहिलंय. कुठे? हा कुठं कुठं कोर्टवेब. म्हणजे तुम्हाला कळतंय का, लोक ट्रेंड असला फॉलो करतात ना. त्यांनी, तुम्ही ते कालचा व्हिडिओ टाकलाय ना कोर्टवेबच्या इंस्टाग्रामवर, त्याच्या खाली कमेंट वाचा फक्त. त्या पोरांनी तशी कमेंट केली होती. मला एवढं हसायला आलं, म्हटलं काही खरं नाही. म्हणजे ती लोक जिंकलेत. सकाळ, आज वार रविवार, कळलं असेल तुम्हाला पण. हा हे होतंय जास्त. ठीक आहे, असं चला लक्ष द्या इकडे, या सगळ्या ट्रेंडिंग गोष्टी आहेतच. बट आता तुम्ही मला सांगा, एखादं ट्रेंडिंग सॉन्ग आहे, तुम्ही ते बोललात, तर ह्याला कसं कळतं हे ट्रेंडिंग सॉन्ग आहे? तर तो त्याला टोकनमध्ये कन्वर्ट करतो आणि टोकन घेतल्यानंतर इकडे प्ले करतो सॉन्ग. NLP. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंटला जाऊया. न्यूरल नेटवर्क, NLP. आता बघा ना, हे NLP मध्ये तेच आहे. हे सिरी बिरी वापरत असेल ना, गुगलचं काय आहे रे? कसं बोलत? त्याला पण हे सिरीनेच बोलवत आहे. मग हे गुगल का? गुगल बरं दुसरं काय आणून देत? बरं ह्याचं घ्या, अलेक्सा. अलेक्सा प्ले म्युझिक. एक दिन आप, एक दिन आप हमसे मिल जाएंगे. आठवतंय का? ह्याच्यावरती पण एक रील होतं. पण मी काय बोलतोय, आता बघा ना, जी लोक बाहेरच्या जगातनं बघतात ना त्यांच्यासाठी हे रील ट्रेंडिंग आहेत. पण आपण आहे ना टेक्निकल गोष्ट आहोत, म्हणजे टेक्निकल लोक आहोत किंवा टेक्नॉलॉजी फॉलो करणारे लोक आहोत. आपल्याला इथे NLP दिसलं पाहिजे. अलेक्साकडे हे एकच गाणं नव्हतं, त्याने त्याला टोकन पाडलं आणि त्याने सर्च केलं. सर्च केल्यानंतर प्रत्येक टोकन रिलेव्हंट राहण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. हे मी तुम्हाला मगाशी पण बोललो होतो, ते तुम्हाला कळेलच पुढे पुढे गोष्टी. मग तो इंटरनली गेला आणि त्या गोष्टी त्याने तुम्हाला एक्झॅक्ट सॉन्ग आणून दिलं आणि ते सॉन्ग प्ले केलं. हेच बोलतोय, फक्त आहे ना ह्यांचा वापर करू नका. आता ह्याच्या बिहाइंड द सीन काय चाललंय ह्याच्यावरती थोडा फोकस करा, कारण की आपण आहे ना डेव्हलपर आहोत असं मी म्हणतो. ठीक आहे, डेव्हलपर आहोत. चला नेक्स्ट, तो दिसला का? बघा हे बोलत होतो मी मगाशी. हे पॅटर्न असतं माहिती आहे ना, तेव्हा हे कंप्लीट भरण्यासाठी ते ग्रीन 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 करत जातं आणि शेवटी फेस मॅच झाला. त्याने लक्षात ठेवलं की मला जेवढा डेटा पाहिजे तेवढा भेटलाय, तर हे कम्प्लिटली ग्रीन होतं. अरे थंबचं सुद्धा असंच असतं, पाहिलं असेल ना? हां ठीक आहे, म्हणजे मला जास्त एक्झाम्पल सांगावे नाही लागणार. चला जाऊया नेक्स्ट पॉईंटला. जनरेटिव्ह आहे. आता बघा लक्ष द्या,
काहीतरी दिलंय, टेक्स्ट जनरेट करताय, टेक्स्ट जनरेशन. ह्याला तर तुम्ही ओळखता. या ट्रेंडला काय म्हणत होते? गिबली, जिबली आर्ट. ठीक आहे, जिबली. मग ह्याच्यावरती माहिती आहे ना, मी काल पण सांगितलं त्यांचं सर्व्हर पण हँग झाले होते, कारण लोक एवढे जिबली जिबली देत होते. आय होप इफ यू नो यू नो. ठीक आहे, हां चला नेक्स्ट पॉईंटला जाऊया. हां बरं, हे जिबली. आता नेक्स्ट जाऊया. एक मिनटं बोलायचं नाही. ह्याला किती लोक ओळखतात? हे कशाने जनरेट होतं? हात वर कराल. जेमिनाय मधलं काय पण इमेज जनरेटेड बाय काय? बनाना. मग काय म्हणतोय, ॲपलला बरं खाल्लेला ॲपलचाच लोगो आठवला. ॲपल आज एवढी सक्सेसफुल कंपनी, एवढ्या टॉपच्या लोकांमध्ये ते आहे, म्हणजे टॉप मोठ्या कंपन्यांमध्ये ॲपलचं नाव घेतलं जातं. म्हणून आज आपल्याला कसं वाटतं, काय क्रिएटिव्हिटी राव, खाल्लेला ॲपल लोगो आहे आणि कसला भारी दिसतो. लोक त्या लोगोसाठी, त्या कंपनीसाठी एवढे पैसे खर्च करतायत, म्हणजे एवढे करोड रुपये. आता तुम्हाला माहिती असेल ना, आयफोन आला, घे किडनी वीक, घे आयफोन. का तर त्यांनी त्यांचा ब्रँड बनवला. हे मी ना सारखा विचार करतो. आधी तुम्हाला माहिती असेल खाल्लेला ॲपल का, तर आधी त्यांनी ॲपल कम्प्लीट ठेवला होता, पण त्यांना ते चेरी सारखा दिसायचं. चेरी ॲपल सारखं दिसतं, तर त्यांना असं वाटलं, कन्फ्यूज होतील लोक, चेरी म्हणते का ॲपल, म्हणून ते बोलले बाईट देऊया. बाईट दिल्यानंतर ॲपल वेगळं दिसतं, चेरी वेगळी दिसतं. चेरी आतनं पण लाल असणार आहे तिथनं, त्यामुळे ॲपल दाखवला. मग ते बोलले की आता बघा बरं क्रिएटिव्हिटी आहे. हीच गोष्ट आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय? हां, नॅनो बनाना. हे नेक्स्ट जाऊया. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आता बघा, हे लार्ज लँग्वेज मॉडेलचा सिनारिओ सांगतो बघा. चॅट जीपीटी जेव्हा जीपीटी बद्दल बोलतो, जीपीटीचा फुल फॉर्म जनरेटिव्ह आहे. जनरेटिव्ह प्री ट्रेन. परफेक्ट. वाक्य विसरू नका, कारण ह्याच्यातले तिन्ही टर्म महत्वाचे. जनरेटिव्ह काहीतरी जनरेट करून देतोय. प्री ट्रेन म्हणजे मॉडेल ऑलरेडी ट्रेंड आहे. पण मला सांगा, कुठलीही गोष्ट कम्प्लिटली ट्रेंड असूच शकत नाही, कारण आहे ना, लेटेस्ट न्यूजसाठी त्याला अपडेट करावा लागणारच आहे. म्हणजे तो एका पॉईंटपर्यंत रिलेव्हंट असू शकतो, लेटेस्ट गोष्टीला रिलेव्हंट असण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि हेच ओव्हरकम करण्यासाठी रॅग आहे. बघा, मी सारखं हे का बोलतोय, मला असं वाटतंय भेंडी AI मास्टर क्लास आपला संपतोय ना, तुम्ही असं फक्त लोकांना बोललं पाहिजे, AIचा जेवढ्या ट्रेंडिंग गोष्टी आहेत ना, तोंडपाठ आहेत. काही पण विचार, एक्झाम्पल्स हे सांगतो, हे तुम्हाला झालं पाहिजे. आता मी तुम्हाला ह्यामुळेच ना रिअल टाईम एक्झाम्पल सांगतोय. आता तुम्ही नोटीस करा, GPT-1 होता ना, 117 मिलियन एवढा डेटावरती त्यांनी ट्रेन केला होता. म्हणून आता बघा, GPT-2 1.5 बिलियन डेटावरती ट्रेन झाला, छोटा गोळा. GPT-3 175 बिलियन डेटावरती ट्रेन केला, मोठा गोळा. आणि आत्ता GPT-4 ट्रिलियन्स ऑफ डेटावरती ट्रेन केला, म्हणून ChatGPT आता घरदार धुवून चालतं. अरे घरदार धुवून चालते म्हणजे काय का, काही विचारा ते आन्सर देते. आता जीपीटी म्हणजे सगळेच जीपीटी आहेत. एक मिनिट, जेमिनाय जीपीटी. एक मिनिट, तुम्ही म्हणा पण सर जेमिनायच्या पुढे जीपीटी नाही लिहिलाय ना. ओपन एआयने बोलताना तुम्ही नोटीस करा, ओपन एआयने फक्त आधी टेक्स्ट फॉर्मॅट दिला होता. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे का, LLMचे 2 पार्ट मग पडण्यामागे हीच गोष्ट आहे. आधी फक्त LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. सुरुवातीला फक्त टेक्स्ट बेस्ड गोष्टी होत्या, म्हणजे टेक्स्ट दिला, टेक्स्टच्या डेटावरती काहीतरी जनरेट करून दे. पण तुम्ही आता नोटीस करा, आत्ताचं मल्टी मॉडेल LLM आहे. का माहिती आहे का, आत्ता ते फक्त तुम्हाला टेक्स्टच रिप्लायमध्ये नाही देत, मे बी तुम्हाला इमेज पण देऊ शकतं, मे बी तुम्हाला एखादा व्हिडिओ पण देऊ शकतं. मल्टी मॉडेल LLM लक्षात राहील का रे शब्द? LLM म्हणजे काय? लार्ज लँग्वेज मॉडेल, जो आधी फक्त टेक्स्ट रिलेटेड सिनारिओमध्ये होता. आणि मल्टी मॉडेल LLM काही पण मल्टिपल गोष्टींसाठी असू शकतो. लक्षात ठेवा, हे टर्म्स अजून पुढे बघणार आहोत. नेक्स्ट जाऊया. हे कळलं असेल तुम्हाला LLM. नेक्स्ट आता बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर आता मी तुम्हाला जसं सांगितलं, ह्याला कशा लेअर आहेत, तशाच लेअर आहेत ना. NLPच्या आतमध्ये आपण NLP बोलतोय, डीप लर्निंगच्या आतमध्ये जे NN आहे, न्यूरल नेटवर्क, तो पण असंच काम करतो. पण हा बघा काय करतो, हे वाच. 1960s फोटोग्राफ ऑफ अ क्यूट फ्लफी ब्ल्यू वाईल्ड पाय क्रिएचर. नीट आहे का? पाय क्रिएचर. अ क्रिएचर हुज बॉडी इज शेप्ड लाईक द सिम्बॉल पाय. ठीक आहे, नीट लक्ष द्या. बघा, हु इज फोरेजिंग इन इट्स नेटिव्ह टेरिटरी, स्टेरिंग बॅक ॲट द कॅमेरा विथ अन एक्झॉटिक सीन इन द बॅकग्राऊंड. आता तुम्ही नोटीस करा, एक्झॉटिक सीन बॅकग्राऊंड. तुम्हाला काय वाटतंय, सगळं नाही घेतलं त्याने, एक महत्त्वाचे टेक्स्ट घेतले. पाय सारख्या इमेजमध्ये घेऊन ये. आणि मी तुम्हाला काय बोललो, पाय इमेज घेऊन ये म्हणून. बघा ना, त्याने ह्याच्यावर पाय इमेज दाखवली. फ्लफी बोलला होता, फ्लफी शब्दाला कंटेक्स्टमध्ये आणला. आणि बघा, ह्याला ह्यांनी टोकन केला असेल.
टोकन केला, तेवढे शब्द उचलले, ट्रान्सफॉर्मरने इंटरनली गेला, इंटरनली म्हणजे लेअर 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 आतमध्ये गेला, न्यूरल नेटवर्क विचार केला आणि काहीतरी प्रोड्यूस केलं, ह्यालाच ट्रान्सफॉर्मर म्हणतात. फक्त ट्रान्सफॉर्मर काय करतो, वेगवेगळ्या टोकनमध्ये तुम्ही रिलेव्हंट राहण्यासाठी त्या गोष्टी तशा आणून देतो. म्हणजे याचा अर्थ हा NLPचा चुलत भाऊ आहे किंवा NLP वरती हा बेस्ड आहे असं बोलू शकतो. चला नेक्स्ट जाऊया. कळलं का रे तुम्हाला? टेक्स्ट टू इमेज ट्रान्सफॉर्मर लक्षात ठेवा. नेक्स्ट हे बघा, नॉर्मल LLM ह्या रॅकची कन्सेप्ट आहे, बरोबर. आता रॅकमध्ये तुम्ही मला सांगा, जर ह्याला काही फ्लाईट बुक करायचे वगैरे, लेटेस्ट फ्लाईट वगैरे पाहिजे, ह्याच्याकडे डेटा आहे का? हा एजंट आहे, हा AI एजंट आहे, याच्याकडे फ्लाईट बुकिंगचा लेटेस्ट डेटा आहे का? कुठली फ्लाईट कधी? हा काय करणार, इंटरनेटला जाणार आणि इंटरनेटवरनं डेटा काय करणार, फेच करणार. आणि आपण हे शिकलोय, रॅकची कन्सेप्ट हीच आहे, रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. आता बघा, नॉर्मल LLM काय करतं, अ नॉर्मल LLM इज लाईक अ स्टुडंट हू ओनली आन्सर फ्रॉम मेमरी. आणि एखादा कॉपी करणारा स्टुडंट, कळते का रे? म्हणजे तो काय करतोय, कॉपी करणारा स्टुडंट म्हणजे जो ओपन बुक घेऊन त्याच्यातनं काहीतरी गोष्टी जशा तशा कॉपी करतोय. आपण कॉपी करणारा स्टुडंट असंच बोलू शकतो. रॅग तो विचार करतोय का मेमरीला ताण देतोय का? काही लोक बोलतील सर त्याच्यात पण मेमरीला ताण असतो, कुठली चीट कुठल्या खिशात ठेवले सर, काय काय कुठे कुठे ठेवतात, म्हणजे काय काय कॉपी मास्टर असतात, त्याच्यातलाच मी वन ऑफ दी कॉपी मास्टर आहे. तुम्हाला नंतर सांगेल क्लासला आल्यानंतर स्टोरी. ठीक आहे, चला इथे या. AI एजंट. AI एजंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एखादं स्पेसिफिक काम करण्यासाठी एखादा माणसाला हायर करणे, AI एजंट. थोडक्यात हाच आहे. स्टॉक मार्केट इकडे आहे, ट्विटर हे, बरं ह्याच्याकडे लक्ष द्या बरं का. हे मी का सांगतो, हे एक्झाम्पल आणण्यामागे रिझन काय माहिती का, 2 एक्झाम्पल सांगितलं असतं इनफ होते. हे काय सांगितलं माहिती का, 2 वर्षाच्या पुढे तुम्ही 2 वर्षात पुढच्या 2026 किंवा 27 स्टार्ट तुम्हाला अशा ॲप्लिकेशन 26 मध्येच अशा ॲप्लिकेशन दिसतील ना, जिथे असं शशी बागल बोलताना नाही दिसणार. शशी बागलचा एक AI एजंट टाईप व्यक्ती त्याच गोष्टी शिकवेल, जे मी जसं शिकवतो ना तसं. त्याला आमच्या डेटावरती आम्ही ट्रेन करून त्याला ट्युटर म्हणून देऊ शकतो. मग तुम्ही त्याला रिअल टाईम क्वेश्चन विचारू शकता, तुम्ही पॉज करून बोलू शकता, मागच्या कंटेक्स्टमध्ये तू बोललाय त्याचं मला परत रिअल टाईम अजून एकदा. आता मी लेक्चरमध्ये प्लेअरचं एक्झाम्पल सांगितलं, क्रिकेट प्लेअरचं. तर तुम्ही लेक्चर बघताय ह्याच्याकडनं, तर तुम्ही काय करू शकता, त्याला पॉज करू शकता आणि बोलायचं प्लेअरचं एक्झाम्पल मला कळलं, अजून दुसरं एखादं कंटेक्स्टमधलं एक्झाम्पल दे बरं. आता ह्याच्या आतमध्ये LLM वगैरे इतर गोष्टी असणार आहे, जनरेटिव्ह AI असणार आहे, त्यामुळे तो तुम्हाला काय करू शकतो, देऊ शकतो डेटा. AI एजंट हे फ्युचर आहे. फ्युचर म्हणजे आता लोक ह्याच्यावरती काम करतायत. इव्हन तुम्हाला एक्झाम्पल्स सांगू का, वरुण माया हे नाव किती लोकांनी ऐकलंय? चुकून ऐकलंय असं म्हणतोय मी, हात वर करा ताट एकदम. वरुण माया, वरुण माया ऐकलंय नाव? एवढ्या लोकांनी ऐकलंय तुमच्यापैकी? ठीक आहे, कोण आहे सांगतो तुम्हाला. हा एक आहे ना 27-28 वर्षाचा एक यंग मुलगा आहे. ठीक आहे, 26-27 वर्षाचा, 27-28 म्हणूया आपण, 30च्या आतच असेल. वरुण माया असा व्यक्ती आहे, असा स्टुडंट आहे ना, जो त्याचं यूट्यूब चॅनेल आहे, तो AI रिलेटेड अपडेटेड गोष्टी सांगतो. आणि कहर सांगू का तुम्हाला, वरुण मायाचे जे व्हिडिओज आहेत ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल वरुण माया स्वतः तुम्हाला काहीतरी सांगतोय, पण ॲक्च्युली तो बोलतच नसतो. त्याने ऑलरेडी त्याच्या सगळ्या व्हिडिओवरनं एक मॉडेल ट्रेन केलं आहे आणि तो एखादा शब्द कसा उच्चारतो, तो हॅलो बोलताना हॅलोची फ्रिक्वेन्सी काय आहे, बोलण्याची डेप्थ काय आहे, किंवा तो इंग्लिशमधलं एखादं वाक्य बोलतोय ना, हे सगळं मॉडेलने ट्रेन केलं आहे. आता वरुण मायाचं एक मॉडेल तिथे असं, आणि मी शपथ सांगतोय तुम्हाला कळणार पण नाही, तो वरुण मायाच्या आधी कोणीतरी डुप्लिकेट माणूस तिथे आहे. डुप्लिकेटपेक्षा म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली तिथं काहीच नाही आहे, AI जनरेटेड व्हिडिओज आहेत. पण तुम्हाला मी लिहून देतो, वरुण मायाच्या चॅनलवर जा आणि तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल की चायला माणसासारखंच तर दिसतं, याच्यामध्ये सर कळूनच येत नाही तो नाही, पण ॲक्च्युली त्याने मॉडेल ट्रेन केलं आहे. हे किती लोकांना माहिती होतं ज्यांनी वरुण मायाचं ऐकलं आहे? त्यापैकी तुला माहिती आहे नक्की गोष्ट मी बोलतोय ते बरोबर आहे का? अरे मागे इकडे हात वर केलं, बरं हे बघितलंय तुम्ही, नोटीस केलंय? व्हेरी गुड. मी तुम्हाला परत सांगतो, त्याचं नाव आहे वरुण माया. तुम्ही सर्च करू शकता, जा इंटरनेटला घरी गेल्यानंतर आणि चेक करा. हे का सांगितलं, तर ती जी कन्सेप्ट त्यांनी वापरली ना, हेच AI ट्युटरच्या रिलेटेड होणार आहे. एजंट बनणार आहेत असे, फक्त ते व्हर्च्युअल असणार आहे. मग तुम्हाला असं होईल की सर असं तुमचा जर फेस दुसरा कोणीतरी रोबोटसारखा माणूस आमच्यासमोर बोलतो तर मजा नाही येणार. पण तुम्हाला कोण म्हणलं तिथं रोबोटसारखा माणूस येणार आहे? जसे आमचे लोक मोबाईलवरती मला लेक्चरमध्ये बघतात ना, तुम्हाला तेच कळणार. तुम्हाला असं वाटणार मास्तरच शिकवतोय, पण ॲक्च्युली मास्तर नसणार शिकवत, व्हर्च्युअल. मी तुम्हाला उगाच सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, पुढच्या वर्षात मला भेटा, मे बी आम्हीच असू ते क्रिएट करणारे स्वतःच्या सिनारिओमध्ये. कारण हे ऑलरेडी प्रूव्हन आहे, हे बनलंय, असं नाही की बनलं नाही आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला दिसेल काही गोष्टी व्हर्च्युअल. मला असं वाटतं AI मध्ये आपण पण कुठेतरी असायला पाहिजे ना ह्या गोष्टी येणार, म्हणून मी मुद्दा मी ते टाकलं. ठीक आहे, AI एजंट. आता हे ईमेल असिस्टंट म्हणजे ईमेल आला चेक कर वगैरे हे सगळं. चला नेक्स्ट, एजंटिक AI एक्झाम्पल सांगा. एजंटिक AIचं काय एक्झाम्पल आहे? एक मी त्याला काम दिलंय, फ्लाईट बुक कर, आणि नंतर काय केलं, रिमाइंड कर त्या डेटला.
हे वेगळं काम, कॅलेंडरचं वेगळं काम. अजून मी त्याला बोललो असतो हॉटेल दे, तिसरं काम. सगळ्यांना मिळून काय बोलतात? एजंटिक आहे. नेक्स्ट, आता सांगा प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजे काय? इनपुट देतो ते प्रॉम्प्ट. बघा ना, हे तो टोकन करतो आणि घेऊन जातो. चला नेक्स्ट पॉईंटला जाऊया. आता हे माहिती आहे तर पटापट बघूया. फक्त एक्झाम्पल मॅप करा. आता हा आहे टोकन. टोकन म्हणजे आधीचं माहिती आहे ना, मेसेज आपण करायचो, असले फोन होते, 160 कॅरेक्टरच्या वरती गेला की तो दुसरा मेसेज पाठवायचा आणि आपल्याला तेव्हा पैसे पडायचे रे मेसेजला. मग आपण काय बोलायचो, एकाच मेसेजमध्ये गेलं तर हिला सगळंच बोलून टाकतो आज. पण मेसेजवाली कंपनी म्हणायची नाही नाही मित्रा, 2 मेसेज जाणारच. कळते का? मग ते 160 टोकन कॅरेक्टर होते तसे. आता बघा ना, हे टोकन्सच एवढे आहेत आत्ताच्या सिनारिओमध्ये. तुम्हाला कळत असेल ना, AI प्रोसेसिंगसाठी टोकन्स लागतात, कारण शब्द हा टोकन असतो. टोकन्स महत्त्वाची गण. प्रॉम्प्टमधून काय घेतात? टोकन्स. नेक्स्ट वन, हे कंटेक्स्ट विंडो. याला बघा बरं का, तुम्हाला कधी असं झालं का मला सांगा, ChatGPTला तुम्ही आदल्या दिवशी काहीतरी बोलताय, दुसऱ्या दिवशी तुम्हाला लेफ्ट साईडला तिथं दिसतं की ChatGPT तुम्हाला काहीतरी गोष्टींचं तुम्ही काय काय डिस्कशन केले, तुम्ही त्यातल्या एका डिस्कशनवर क्लिक केला आणि पुढे बोलायला लागला ना, तर तो मागचा कंटेक्स्ट लक्षात ठेवतो. पण हेच तुम्ही एक काम करा, लक्ष द्या बरं का, ChatGPTला बोला, नीट लक्ष द्या. सेव्ह झालं इकडे, दुसऱ्या दिवशी ChatGPT ओपन करा आणि बोलायला घ्या, तेव्हा त्याला लगेच कंटेक्स्ट लागत नाही. तो मे बी रिलेटेड जवळपासचे आन्सर देऊ शकतो, पण त्या कंटेक्स्टला धरून आन्सर नाही देत. मग आता हे कसं असतं, ह्यालाच कंटेक्स्ट विंडो असं म्हणतात. एक्झाम्पल्स हे सांगतो. 5 गोष्टी त्याने लक्षात ठेवल्या ना, 5 गोष्टी, तर तो काय बोलतो, माझी गोष्ट आहे ना आता फुल झाले, म्हणजे अजून मी कंटेक्स्ट लक्षात ठेवू शकत नाही. मग नवीन काहीतरी विचारलं ना, एकदम जुना कंटेक्स्ट असतो ना पहिला विचारलेला, तो गायब होणार. म्हणून इथे तुम्हाला दिसत असेल हा आउट होतोय आणि हा काय होणार आहे, इन होणार आहे. म्हणजे हा कंटेक्स्ट 5 कंटेक्स्ट, जर विंडो 5 कंटेक्स्टची विंडो बोलतोय. ChatGPT खूप कंटेक्स्ट विंडो लक्षात ठेवतं. म्हणून तो बघा ना, तुम्ही 5-6 महिन्यापूर्वी विचारलेलं एक्झाम्पल ते पण आज कनेक्ट करू शकतो, कारण त्याच्याकडे तेवढी कंटेक्स्ट विंडो आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा शब्द हा पुढे लागेल AI मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट, मल्टी मॉडेल AI. हा माणूस इथे दाखवण्यामागे रिझन आहे. तुम्ही बघा बरं, हा माणूस आहे ना जेवण बनवतोय, रेसिपी वाचतो पण आहे, जेवण बनवतोय, स्मेल पण घेतोय, भारी बनलं जेवण. हां, तुम्हाला कळतंय का? मल्टी मॉडेल म्हणजे काय? तो रीड पण करतोय, इकडे जेवण पण बनवतोय, टेस्ट पण करतोय, स्मेल पण घेतोय. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यालाच आपण बघा ना मल्टी मॉडेल AI म्हणतात. ह्याच्या सिनारिओमध्ये काय आहे, ह्याला तुम्ही प्रॉम्प्ट दिला, त्याच्यापासून ते टेक्स्ट पण देऊ शकता, व्हिडिओ पण देऊ शकता, सगळं देऊ शकता. मल्टी मॉडेल AI. आता तुम्ही मला सांगा, हे सगळे टर्म्स संपल्या. एवढ्या टर्म्स जर तुम्हाला कळलेल्या असेल तर तुम्हाला लक्षात आले असेल, हे जे सगळ्या पुढच्या टर्म्स आहेत तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, हॅल्युसिनेशन आणि फाईन ट्युनिंग. हॅल्युसिनेशनचा अर्थ चुकीची माहिती देणे. हे कालच्या एक्झाम्पलमध्ये मी बोललो होतो, गोव्यामध्ये काय पडतोय, बर्फ पडतोय, पण ॲक्च्युली तसं होतंय का? नाही, म्हणजे ही चुकीची माहिती झाली. आता परत इथे आलो, हे नातूबागचा गणपती आहे. हां, नातूबाग ऐकलंय? पुणेकर किती लोक आहेत तिथे? ताट हातवर करा. नातूबागचा गणपतीला कधी गेलेत का तुम्ही? त्याचं डेकोरेशन असं असतं, मध्ये गणपती असून बाजूने ते लाईट्स फिरत असतात. जाऊ द्या, बाकीच्यांनी बाय बाय. ठीक आहे, हे पुणेकरांसाठी होतं. हे नातूबागचा गणपती असं का दाखवलं माहिती आहे का? एक्झाम्पल, हे तुम्हाला माहिती आहे का, ही इमेज आहे ना आम्ही जनरेट केले. आमच्या जे टीम आहे ना त्यांनी ही इमेज जनरेट केली. म्हणजे कसं माहिती आहे का, हॅल्युसिनेशन करण्यासाठी त्याला तसे टेक्स्ट दिले, जसा फिरायला लागला ना स्क्रीन कॅप्चर केला, स्क्रीनशॉट, जेणेकरून हॅल्युसिनेशन म्हणजे काय, तो विचार करतोय, विचार करून तो चुकीची माहिती पण देऊ शकतो कधी कधी कंटेक्स्टमध्ये. हॅल्युसिनेशन, चुकीची माहिती. आणि ह्याला नीट करण्यासाठी कोण येणार सांगा? फाईन ट्युनिंग. जा बरं पुढे. हे बघा, आता इथे नोटीस करा, हा ताजमहल इज इन मुंबई, बरोबर आहे? हो म्हणते, कोण येते? हां, ताजमहल कुठे आहे? मग आग्रा. मग ह्याला करेक्ट इन्फॉर्मेशन देऊन फाईन ट्यून करून आपण त्याला करेक्ट करू शकतो, ताजमहल इन आग्रा. आपण करायची गरज नाही, ज्यांचं मॉडेल आहे ते त्याला करेक्ट करू शकतात. डन आहे. आता हे सगळ्या कन्सेप्ट जर कळलेलं असेल, ह्याच्यातला प्रत्येक शब्द मे बी पुढे कुठे कुठे मध्ये मध्ये येऊ